नमस्कार. आज आपण ऐवज या मुलाखतींच्या मालिकेमध्ये मुक्ती खैरे यांच्याशी संवाद करणार आहोत. खरं तर त्यांचा साधारणतः पाव शतकाचा प्रवास तो आजच्या या मुलाखतीतून आपण उलगडून दाखवणार आहोत. आणि ही मुलाखत पाहणाऱ्या प्रेक्षक श्रोत्यांच्या प्रमाणेच मलासुद्धा या मुलाखतीतून काय काय उलगडलं जाणार आहे आणि किती वेगवेगळी क्षेत्र खुणावत राहणार आहेत याच्याबद्दल बरीचशी उत्सुकता आहे. त्यामुळे या मुलाखतीमध्ये एक क्रिएटिव्ह थिंकिंग असं काहीतरी जर आपल्याला म्हणता येत असेल तर ते होण्याची शक्यता मला बरीच जास्त दिसते. मुक्ती खैरे या अमेरिकेमध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस कॉर्नेल टेकमध्ये म्हणून ते काम करत आहेत. त्या पलीकडे त्यांचा संपूर्ण प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी काय काय केलं आहे हे आपण पाहणारच आहोत. मात्र 5-6 वर्षांपूर्वी त्यांचं एक जे महत्त्वाचं पुस्तक आलेलं आहे ते म्हणजे कल्चर अँड कॉमर्स. त्या पुस्तकापर्यंतचा प्रवास आपण या मुलाखतीतून पाहू. माझा पहिलाच प्रश्न असा असेल की तुमचे आई आणि वडील दोघेही 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्च शिक्षित होते. आईंचं काम कमी अधिक असेल परंतु फिलॉसॉफीमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आणि वडिलांचं काम इंजिनियर म्हणून जरी खूप वेगवेगळं असलं तरी मराठीमध्ये विश्वनाथ खैरे यांची ओळख भाषा, साहित्य, संस्कृती या संदर्भात खूप वेगळा विचार मांडणारा किंवा एक वेगळा विचार प्रवाह निर्माण करणारा अभ्यासक, संशोधक अशी राहिली आहे. आणि तुमचा आता पाव शतकातला प्रवास अमेरिकेमध्ये भारताच्या बाहेर राहिलेला आहे आणि त्यापूर्वीचा साधारणतः पाव शतक असा कालखंड हा भारतातला आहे. त्यामुळे मला ह्या सगळं समजून घेण्याच्या आधी पहिल्यांदा तुमच्या कुमारवयात, तुमच्या तारुण्याच्या कालखंडामध्ये आईकडून आणि वडिलांच्याकडून जो तुम्हाला वारसा मिळाला विचार करण्याचा आणि सामाजिकतेचा, एक माणूस म्हणून घडण्याचा, तो सगळा कसा होता? नमस्कार. आणि म्हणजे हा प्रश्न कठीण आहे. त्याचं थोडक्यात उत्तर देणं कठीण आहे. प्रश्न कठीण नाही आहे, खूप बोलता येईल. पण मुख्य म्हणजे मला म्हणजे जे तुम्ही म्हणालात की वडील सिव्हिल इंजिनियर होते व्यवसायाने पण भाषाशास्त्रात खूप काम केलं. आई MA इन फिलॉसॉफी होती पण जेव्हा जेव्हा तिला जमलं, वडिलांची माझ्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे फिरतीची नोकरी होती, तेव्हा जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तिने शिकवायची ती शाळांमध्ये जिथे कुठे जमेल. तर जे कृष्णमूर्तींच्या द स्कूलमध्ये मद्रासमध्ये ती शिकवायची, हिंदी शिकवायची. आणि तेव्हा मी जायचे शाळा संपल्यानंतर तिथे त्या शाळेत जाऊन बसलेली असायचे. तर मी एवढ्यासाठी हे म्हणते की असं एक आमच्या घरात हे नक्की वातावरण असं होतं की जे तुम्ही शिकला आहात किंवा जी तुमची नोकरी आहे ही केवळ तुम्हाला संपूर्ण करत नाही. जे काही तुम्ही कराल, एक नोकरीत एक काहीतरी कराल ते पण चांगलं करावं. बाकी काही जर हॉबीज असतील किंवा दुसरे हे असतील, इंटरेस्ट असतील तर त्याच्यात सुद्धा पूर्ण मन लावून ते सुद्धा चांगलं करावं असं एक वातावरण नक्की होतं. त्यामुळे कधीही कुठल्याही व्यवसायाला किंवा कुठल्याही विषयाला कमी लेखलं जायचं नाही. असं मला कधीही सांगण्यात आलं नाही की गणितात तुला जमलंच पाहिजे. असं कसं, वडील इंजिनियर आहेत किंवा आई हिंदी शिकवायची किंवा आई आर्ट्समधून आल्यामुळे भाषा यायलाच पाहिजे किंवा वडिलांना भाषांचं एवढं प्रेम होतं पण म्हणून भाषा यायलाच पाहिजेत असं काही नाही. सगळ्यात मन लावून अभ्यास करायचा आणि सगळ्याची मजा घ्यायची. ही एक मजा घ्यायची म्हणजे सगळ्यात आनंद घ्यायचा राहतात. हे एक वातावरण जे होतं ते प्रामुख्याने त्यामुळे जे तुम्ही आता पुढे बघाल की मी आधी एक विषय शिकले कारण मला म्हणजे BScला, मग दुसरा विषय शिकले कारण त्याच्यात मला गोडी वाटली आणि मग शेवटी हे मॅनेजमेंट आणि अशा ह्याच्यात आले. पण मग तिथून सुद्धा हे थोडं वेगळं कल्चर अँड कॉमर्स ह्याच्यावर काम केलं.
कधीही त्याच्यात मला स्वतःला त्याच्यात काही कधी असं विरोधाभास वाटायचा नाही. हे मला वाटतं मुख्य आमच्या घरात हे होतं की कुठलंही ज्ञान हे कमी नाही. काहीही जे काम कराल ते नीट केल्याशी कारण आहे. आणि सतत आमच्या घरात जे काही म्हणजे आई वडील बहिणी आम्ही जे बोलायचो ते सगळं असं म्हणजे फार गंभीर होतं असं नाही, पण महत्त्वाचं असायचं. त्यामुळे मला लहानपणापासून प्रश्न विचारले तर आई वडील उत्तर देतील असं हे करणार नाहीत की तुला काय करायचं ह्याचं, असं कधीही नाही. कारण त्यांना वाटायचं की जर काहीतरी कुतूहल आहे तर त्याचं ते उत्तर दिलं पाहिजे. तर असा एक काय म्हणायचं इंटेलेक्च्युअल रिस्पेक्ट किंवा रिस्पेक्ट फॉर इंटेलेक्च्युअलिझम हे घरात असल्यामुळे मला वाटतं खूप परिणाम झाला. कधीही मला असं आपण PhD करतोय मग शिकवणार हे काय करणार असं किंवा डॉक्टर बनून हे केलं पाहिजे किंवा इंजिनियर बनून हे केलं पाहिजे असं कधीही वाटलं नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये लहानपणापासून बौद्धिक वातावरण होतं. हो. आई वडिलांच्याकडून होतं, त्यांचा संपर्क ज्या लोकांशी येत असेल वेगवेगळ्या क्षेत्रातले त्यांच्याकडून पण तुम्हाला ते वातावरण मिळत असेल. त्यामुळे खूप वेगवेगळ्या जीवनाच्या बाजू लक्षात येत असतील, कळत नकळत ते संस्कार होत असतील. तर ते सगळं आपल्या पुढे उलगडत जाईलच. परंतु तुम्ही लहान असताना तुमचे वडील विश्वनाथ खैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स म्हणावेत अशा प्रकारचे पुस्तकं लिहित होते, पब्लिश करत होते. त्याची दखल खूप चोखंदळ निवडक लोकांच्याकडून का होईना पण खूप वेगळ्या प्रकारे घेतली जात होती. तर त्यांच्या त्या लेखन प्रक्रियेच्या तुमच्या मनात अशा काही आठवणी आहेत, त्याचा काही संस्कार तुमच्यावर झाला आहे? झाला असणारच आहे. पण मी माझ्या पुस्तकात जिथे आभार मानलेत त्याच्यात शेवटचं म्हणजे लास्ट बट नॉट लिस्ट म्हणतात तसं आई वडिलांचे जिथे आभार मानलेत तिथे मी लिहिलंय की वडिलांना बघितल्यामुळे एवढी पुस्तकं लिहिली त्यांनी, त्यामुळे मला वाटायचं काय पुस्तक लिहिणं काय सोपं आहे, तसं नाही आहे हे मुख्य. पण संस्कार हे नक्की झाले असे की मी पाहिलं की किती काम करावं लागतं. म्हणजे सोपं आहे हे मी म्हणते ते केवळ ते संख्येमुळे वाटतं की एवढी लिहिली म्हणजे एवढं काही काम नसणार आहे, पण किती काम करावं लागतं हे. आणि नीट लिहिण्यासाठी आणि काहीतरी नवीन लिहिण्यासाठी किती आधीचं सगळं जुनं वाचावं लागतं. ते असं नुसतंच नवीन सुचलेलं पुरेसं नसतं. ते कसं नवीन आहे आणि का म्हणजे त्याचा फाउंडेशन काय आहे हे वाचल्याशिवाय नवीन असं सुचत नाही. हे मुख्य मला वाटतं तिथून कळलं. आणि हे आता साधनेचं हे मुलाखत आहे म्हणून नाही, पण घरात लहानपणापासून मला आठवण आहे की साधना आणि ती एक विचार करण्याची जी सवय, त्या कलाने विचार करण्याची जी सवय होती ती घरात आमच्या अगदी पूर्वीपासून होती. आणि असं की बौद्धिक धन हे जास्त महत्त्वाचं. आता विश्वनाथ खैरे सरांचा कालच आपण 95वा वाढदिवस साजरा केला आणि त्यानिमित्ताने तुम्ही भारतात आलात आणि म्हणूनच आपल्याला ही आजची मुलाखत घेण्याची संधी पण मिळते. तर मला आता असं विचारायचं की खैरे सरांची साधारणतः 18 ते 20 पुस्तकं आहेत. काही खूप लहान आहेत, तरुणांसाठी आहेत, किशोरांसाठी आहेत, काही खूपच गहन गंभीर अभ्यासकांसाठी आहेत. तर त्याच्यातल्या त्या 18 ते 20 पुस्तकांच्या पैकी असं कोणतं पुस्तक किंवा त्यातला काही विशिष्ट भाग जो तुम्हाला खूप अपील झाला होता त्यावेळी, किंवा त्यावेळी अपील झाला नाही पण भविष्य काळामध्ये मात्र तो खुणावत राहिला, अरे ते किती इंटरेस्टिंग होतं, असं काय आहे का? बरेच पण एक्झाम्पल्स. मला भाऊंचं, मी वडिलांना भाऊ म्हणतो आम्ही सगळीजण, सगळ्यात आवडतं आणि अजूनही आठवतं असं जे आहे ते नाटक एकलव्य. ते म्हणजे ते आहे ते आपल्याला माहिती असलेली गोष्ट आहे, पण ती इतक्या नवीन तऱ्हेने लिहिलेली आहे की ते मला अजूनही असं नेहमी आठवतं की
ते वाचल्यानंतर मला, तेव्हा आपण लहान असतो, आपल्याला वाटतं की काय नाटक आहे बघू, पण ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एखादी जुनी कथा किंवा जुने विचार किंवा जे माहितीतली गोष्ट आहे ती नवीन तऱ्हेने कशी मांडता येते आणि दुसऱ्या दिशेने, दुसऱ्या अँगलनी पाहिले तर तीच गोष्ट कशी अगदी वेगळी निघू शकते. आणि त्यामुळे मुख्य म्हणजे मला वाटतं की आता माझ्या लक्षात येतं की त्यामुळे एक असं मनावर जे ठसलं ते हे की कुठल्याही गोष्टीला एकच अँगल नसतो. तर सगळीकडून बघितलं पाहिजे. जे कोण आहे त्या गोष्टीत जे कोण लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं मत घेतलं पाहिजे, नाहीतर आपल्याला कधी सत्य हे कळणार नाही. हे नक्की मला ते एकलव्य नाटकातून कळलं. भाऊंची बरीच पुस्तकं आहेत, मी इतर सर्व पुस्तकांच्या बद्दल आता काही विचारणार नाही, पण जसं एकलव्य ही एक छोटी गोष्ट लहानपणापासून आपण ऐकलेली असते आणि तिचं उदाहरण मी आता भाऊंच्या या पुस्तकात कसं वेगळ्या पद्धतीने सादर केलंय हे सांगितलं. तसं मला कुतूहल आहे की हिरकणी ही पण एक छोटी गोष्ट शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे आणि तेही एक छोटं पुस्तक, आणि ती हिरकणीची भाषा कशी असेल अशी कल्पना करून त्याच भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. हिरकणीच्या पर्स्पेक्टिव्हने ना. आता हिरकणीच्या पुस्तकाकडे तुम्ही कसं पाहता? तर ते पण माझ्या मते, आणि खूप पूर्वीपासून आई पण माझी म्हणायची आहे की खूप पूर्वीपासून, फॅशनेबल होण्याच्या आधीपासून माझे वडील हे फेमिनिस्ट होते, आहेत, की त्यांना त्यांच्या आईचं खूप प्रेम होतं आणि त्यांना अगदी कळायचं की त्या किती कष्ट घेतात. मी कधी भेटले नाही त्यांना. त्या किती कष्ट घेतात आणि ते कष्ट कसे म्हणजे असे टेकन फॉर ग्रँटेड असतात सगळ्या घरांमध्ये त्या काळच्या वगैरे. ते कधी त्यांनी केलं नाही. तो विचार कधी ते टेकन फॉर ग्रँटेड असं कधीही त्यांनी कुठल्याही स्त्रीचे श्रम, कोणाचेही श्रम, पण स्त्रियांचे श्रम त्यांना अगदी लक्षात यायचं की लोक होतच असतं, हे करतच असतात, हे काम असतंच असं जे समजायचे. किंवा हिरकणीची जे उदाहरण आहे तिथे सुद्धा की हे असं करणारच ना आई कोणी मुलासाठी, पण करणार हे खरं असेल, पण ते करताना किती ते कष्ट असतात हे कधी कोणी पुढे आणलेलं नाहीये. ते म्हणजे त्याचा उदो करतात की हे मातृप्रेमाचं किती उत्तम उदाहरण आहे, हे अगदी होतं, पण ते सोपं नसतं. आपल्याला फार सवय झालेली आहे हे विचार करण्याची की आईचं प्रेम हे सगळे म्हणजे 7 समंदर पार असं हे होणार, पण त्याचं ते सोपं नसतं हे दाखवणं महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर मग ते जे मी म्हणते टेकन फॉर ग्रँटेड ते होऊन जातं. ते मला हिरकणीचं ते मुख्य वाटतं की नाही. हे बरं झालं की तुमच्या आत्ता हे बोलण्यातून हे स्पष्ट झालं की भाऊ खूप आधीपासूनच फेमिनिस्ट होते आणि साहजिकच त्यामुळे त्यांनी तुमच्या मुलींना, त्यांच्या मुलींना ज्या पद्धतीने वाढवलं आणि तुम्ही ज्या प्रकारे काम करताय ते फार इंटरेस्टिंग आहे. आता आपण थोडंसं पुढे येऊ की तुम्हाला घरातलं सगळं बौद्धिक वातावरण होतं आणि आता तुम्ही वर्णन केलं की भाऊंच्याकडून, आईच्याकडून तुम्हाला काय स्वरूपाचा वारसा मिळाला, वैचारिक वारसा. पुढचा मुद्दा येतो की तुम्ही BSc मायक्रोबायोलॉजी पुण्यातून केलं, गरवारे कॉलेजमधून, आणि MSc तुम्ही केलं एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, ते पुणे विद्यापीठातून. तर त्यावेळी हे दोन्ही परस्परांना पूरक आहेत एका अर्थाने, मायक्रोबायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. आताही फरक आहे पण तरी साम्य बरंच जास्त आहे. तर तेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची दिशा म्हणून काहीतरी एक निश्चित केली असणार. पुढे ती कशी बदलली त्याबद्दल आपण येऊच, किंवा बदलली कदाचित नसेलही, तुम्ही त्याला पूरक कसं आहे असंही दाखवाल. पण आता आपण या प्रश्नात तूर्त फक्त तुमचं BSc मायक्रोबायोलॉजी आणि MSc एन्व्हायरमेंटल सायन्स हे दोन्ही करताना एक सूक्ष्मजीवशास्त्र आणि दुसरा पर्यावरणशास्त्र, ह्या दोन्ही शास्त्रांनी तुम्हाला त्या
साधारणतः 5-6 वर्षांच्या काळात तुमचं मानस घडवलं असेल, तुमच्या दृष्टिकोनाला एक आकार दिला असेल, एक वर्ल्ड व्ह्यू निर्माण होण्यासाठी काहीतरी उपयोग त्याचा झाला असेल, तर ती 5-1 वर्षातली प्रक्रिया काय होती आणि त्यावेळी तुमचा काय विचार होता पुढे करायचा? मी जिवंत उदाहरण आहे की आपल्याकडे 12वीत ठरवायला लावतात की काय करायचं आहे, त्या पुढे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, आणि मग लोक अडकून जातात त्याच्यात. ते एकतर ते म्हणजे ते काय लिखित नाही आहे. तुम्ही जे निवडाल, सायन्स निवडलं चांगलं आहे ते बदलू शकता, आर्ट्स निवडलं चांगलं आहे तेही बदलू शकता, हे मला मुख्य सांगायचं आहे. पण मी का मायक्रोबायोलॉजी निवडलं तर मला लहानपणापासून प्राण्यांचं भयंकर प्रेम आहे. आणि म्हणजे आई माझी म्हणायची की मुक्तीला माकड दिलं तर माकडसुद्धा पाळेल, आणि हे खरं आहे. मला माकड दिलं तर ते सुद्धा मी पाळेन. पण म्हणून मला व्हेटरनरियन बनायचं होतं. मग लक्षात आलं माझ्या की व्हेटरनरियन बनलं तर बऱ्याचदा ॲक्च्युली म्हणजे हाल सहन करणारे प्राण्यांशी जास्त आपलं संबंध येणार, ते काही मला बघवणार नाही. हे लक्षात आल्यामुळे मग मी सगळ्यात जवळचं असं माझ्या डोक्यात तेव्हा वाटलेलं मायक्रोबायोलॉजी निवडलं. खरोखर एवढाच विचार होता की, आणि एक विचार असा होता की मायक्रोबायोलॉजी केल्याने काही हे ज्या प्राण्यांना जे रोग होतात त्याच्याबद्दल संशोधन करून काही जर उपाय काढता आले तर ते जे व्हेटरनरियन बनण्याचं जे हे होतं ते साध्य होईल की आपण प्राण्यांची मदत करू. मायक्रोबायोलॉजी करताना मात्र पण तेव्हा असं झालं की इथे पुण्यात ते प्रकाश गोळे म्हणून अभिमानश्रीमध्ये राहायचे, त्यांनी इकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया हे सुरू केलं होतं. ते डॉक्टर सलीम अलींचे मित्र होते, बर्ड वॉचिंग करायचे, आणि त्यांनी मला कशी आमची ओळख झाली आता मला आठवत नाही, पण झाली. आणि त्यांनी मला त्यांचा जो त्यांची जी एक विचारसरणी होती एन्व्हायरमेंटल सायन्सबद्दल, की हे सगळं बाहेरून येऊन लोकांना शिकवायचं, की तेव्हा ते सारस क्रेनवर काम रिसर्च करत होते, आणि सगळे सांगायचे की ते सारस क्रेनचं जो मायग्रेशन पाथ आहे तिथे तेव्हा शेतकरी बऱ्याचदा कारण तो सारस कधी शेताचं हे घात करतात, म्हणून शेतकरी विरुद्ध असायचे की त्यांना येऊ द्यायचं नाही. मग त्याने त्यांचं मायग्रेशन पाथवर हे त्यांचे हाल व्हायचे आणि त्यांचं पॉप्युलेशन कमी होत होतं. तर त्यांचं म्हणणं होतं डॉक्टर प्रकाश गोळ्यांचं की आम्ही येऊन इथे असं शिकवण्यापेक्षा आपण जर दाखवलं की हे सगळं ते असं सर्कल आहे आणि आपण येऊन इथे शेती करून सारसांना त्रास दिलेला आहे आणि आणि आपण कसे हे सगळं दोन्ही गट शेतकरी शेत आणि तिथे लावलेलं जे काय आहे आणि सारस हे सगळे कसे एकत्र राहू शकतील हे जर शिकवलं तर शेतकरी स्वतः त्या सारसांचे हे करतील, रक्षा करतील. हे सगळं त्यांच्याकडून शिकल्यामुळे माझ्या आणि पुन्हा प्राण्यांचं प्रेम हे होतच. त्यामुळे मी मायक्रोबायोलॉजी नंतर एन्व्हायरमेंटल सायन्स घेतलं. प्रश्न असा विचारावासा वाटतोय की प्राण्यांचं प्रेम होतं, तुम्ही लहान असताना त्या काळात कोणते प्राणी पाळले होते आणि आता तुमच्याकडे कोणते प्राणी आहेत? आत्ता सध्या माझ्याकडे नाही आहेत, पण लहान असताना आमच्याकडे फिरतीची नोकरी होती वडिलांची, म्हणून मांजरं नेहमी असायची. कारण मांजरांना तेवढा म्हणजे घेऊन जाता येतं इकडून तिकडे किंवा असं. मग आम्ही वडील रिटायर झाल्यावर पुण्याला जेव्हा आलो राहायला तेव्हा मांजरं होतीच, 2-3 होती एका वेळेला. त्यातलं एक मांजर रोज सकाळी वडिलांबरोबर बसायचं खांद्यावर त्यांच्या, जेव्हा ते लिखाण करत असायचे. आणि मग एक दिवशी एक कुत्रा आला
त्याला आम्ही ठेवून घेतलं. मग अजून एक कुत्रा पिल्लू होतं, ते ठेवून घेतले होते. असे भरपूर प्राणी होते. पण माकड नाही कधी मिळालं मला. तेवढं आहे. आणि वडील म्हणजे शेतावर वाढल्यामुळे त्यांना पण प्राण्यांचं खूप प्रेम होतं. आणि त्यांच्याकडे अर्थात गायी वगैरे होत्या. तिथे शेतावर कुत्रे येतच असतात. आत्ता सध्या मी न्यूयॉर्कमध्ये अगदी लहान ह्याच्यात राहते, फ्लॅटमध्ये. आणि बराचदा प्रवास होतो ना, म्हणून कोणी नाही आहे. पण माझ्या शेजारच्या फ्लॅटमधला एक कुत्रा आहे, तो लिओ म्हणून, तो येतो बऱ्याचदा. त्यामुळे तो अर्धा माझाच आहे असं हे आहे. तर सध्या नाही आहेत. तुम्ही आता मायक्रोबायोलॉजी कडून एन्व्हायरमेंटल सायन्सला अशी आले मी. तर विद्यापीठामध्ये त्यावेळी तो विभाग नव्याने सुरू झालेला होता आणि त्या विभागामध्ये बऱ्यापैकी चैतन्य असेल, खूप अपेक्षा पण असतील. इथले पर्यावरण शास्त्राचे जे कोणी स्टुडंट्स आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन काय काय करतील अशी अपेक्षाही बाळगली जात होती. आणि मला असं आठवतं की तुमचा तो जो काळ असेल त्या काळात पर्यावरणाबद्दलची जरा जागृती अखिल भारतीय स्तरावर थोडीशी वाढीस लागलेली असावी. ती कदाचित मर्यादित लोकांच्या पर्यंत असेल. आता ती जेवढी आहे त्या तुलनेत कमी. पण सरकारी पातळीवर, संस्थात्मक पातळीवर काही व्यक्ती पुढे येत होत्या आणि पर्यावरणाचं संकट, पर्यावरणाचा आपण काय करतोय, नाश करतोय अशी चर्चा होत असेल. तर तुम्हाला त्या 2-1 वर्षाने विद्यापीठात काय दिलं? मुख्य म्हणजे एक एन्व्हायरमेंटल सायन्सबद्दल मी जे गोळे सरांबरोबर शिकले होते ते जास्त म्हणजे कन्झर्वेशनबद्दल होतं की आणि प्राणी जाती किंवा झाडं त्यांचं एक मोठं काम होतं की सगळीकडे लोकल वनस्पती वाढली पाहिजे. त्यांनी खूप ठिकाणी ते जाऊन लोकल वनस्पती वाढवायचे. आम्ही दर वीकेंडला जाऊन ही कामं करायचो. तर ते होतं जास्त बायोडायव्हर्सिटी आणि कन्झर्वेशनवर त्यांच्याबरोबर काम करताना मी खूप शिकले. युनिव्हर्सिटीमध्ये जास्त सायन्स बेस्ड म्हणजे पुन्हा मायक्रोबायोलॉजी, मग हे वॉटर ट्रीटमेंट, असं जास्त सायन्स बेस्ड इंजिनिअरिंग बेस्ड होतं. त्यामुळे ते दोन्ही असं ॲक्च्युली मला हे कळत होतं की एकीकडे कन्झर्वेशन आहे की ज्याने आपण जे आहे म्हणजे निसर्गाची सगळं जी देण आहे ती आपण सांभाळायला पाहिजे. पण आता म्हणजे जे काय आपण जो समाज आता तयार केलेला आहे त्याच्यात फॅक्टऱ्या येणार, गाड्या येणार वगैरे हे सगळं असणार. तर आता ते जे आहे त्याचं सगळ्यात कमी त्याने नुकसान किती कमी करता येईल ह्या बाजूला, निसर्गाच्या ह्या बाजूला, हे त्या MSc ह्याच्यात शिकल्यामुळे मला एक जास्त दोन्हीकडून हे समजलं की निसर्गात काय आहे आणि ते किती सगळं नाजूक परिस्थिती आहे. आणि जितकं आपण म्हणजे माणसांनी जितकं नुकसान केलंय तितकीच आपल्यात क्षमता आहे की त्याचं ते बरोबर पण म्हणजे त्याची ती चूक दुरुस्त करता येण्यासारखं आहे. हे कळल्यामुळे मला असं जसं आपण निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास करतो तसं त्याचं संवर्धन करणं सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली खूप शक्य आहे आणि जास्त प्रमाणात आणि खूप चांगलं करू शकतो. आणि अगदी सायन्समध्ये गेल्यावर त्याचं भान येणं ते महत्त्वाचं होतं मला. कारण नाहीतर थोडं एकच बाजू दिसते आपल्याला आणि ती बाजू फार महत्त्वाची आहे, निसर्गाची बाजू. पण आता म्हणजे रियालिटी ही आहे की आता आहेत गाड्या, आता आहेत फॅक्टऱ्या, तर त्यांचं सगळ्यात कमी त्याने जे नुकसान होईल ते कसं करता येईल हे म्हणजे आपण मग या मुद्द्यावर येऊन पोहोचतो की एकूण सगळं मानवी सिव्हिलायझेशन किंवा संस्कृतीचा विकास झालेला आहे, शहरीकरण झालेलं आहे, आधुनिकता आलेली आहे, नवे नवे शोध लागलेत. हे सर्व करताना निसर्ग आणि पर्यावरण याचा या ना त्या प्रकारे ऱ्हास करणं किंवा नाश करणं हे घडत गेलेलं आहे. मात्र त्याच वेळी याचं जर भान असेल की विकास तर व्हायला पाहिजे मानवी संस्कृतीचा, मात्र निसर्गाला जास्तीत जास्त आहे तसं ठेवून
किंवा नव्या पद्धतीने वाढवून त्याचं हा, संवर्धन करून अगदी, पुढे जायला हवं. अगदी, हो. नाहीतर मग निसर्गाच्या संवर्धनासाठी मानवी संस्कृतीच्या विकासालाच विरोध करणं हो. असं दुसरं टोक गाठलं. हे दुसरं एक्झॅक्टली. आणि आता ते म्हणजे ते पॉइंट ऑफ नो रिटर्न जे म्हणतात तिथे आपण आलेलो आहोत. म्हणजे ते म्हणायचे की ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरच्या जेव्हा वाढायला लागलं तेव्हा एका सायंटिस्टनी म्हटलं होतं की ठीक आहे, आपण सगळं जे शेती आहे ती ऑर्गॅनिक करू शकतो, पण मग कुठल्या लोकांना उपाशी मरू द्यायचं ते तुम्ही मला सांगा. कारण आता असं झालेलं आहे की जितकी लोक आहेत त्यांना जर खायला पुरलं पाहिजे तर मग थोडाफार हा इनऑर्गॅनिक जे म्हणतात फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स हा उपयोग करावा लागणार त्या व्हॉल्यूमवर वाढवायला. पण मग ते आपण कसं त्याचा कमीत कमी त्रास कसा होऊ द्यायचा हे शिकलं पाहिजे. हे अगदी महत्त्वाचं मला तेव्हा तिथे कळलं की दोन्ही टोकं चुकीची आहेत. आता गेल्या वर्षभरापूर्वी श्रीलंकेची एकूणच सगळी परिस्थिती संकटात आली. त्याची जी काही 3-4 कारणं सांगितली जातात त्याच्यातलं एक कारण ऑर्गॅनिकचा अतिरिक्त आग्रह. ऑर्गॅनिक त्यांनी कशी कंपल्सरी केलं असं एक सांगितलं जातं. तर आता आपण थोडंसं पुढे जाऊ की एवढं सगळं असताना MSc झाल्याच्या नंतर तुम्ही असा एक टर्न घेतला की मुंबईला जायचं, IIT मध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स करायचं. तर एका अर्थाने थोडासा तो वळण होतं. तर तो कसा निर्णय झाला? तो तुम्हाला आतून वाटलं, बाहेर काहीतरी त्याला निमित्त घडलं की हे जे काही आपण आता मायक्रोबायोलॉजी आणि सायन्स याच्यातून शिकलोय हे एवढं पुरेसं आहे, यापेक्षा जास्त मजा आपल्याला दुसरं कशात तरी येते, हे नेमकं काय होतं? असं झालं तेव्हा मी 3 वर्ष इथे पुण्यात नोकरी करत होते. GENL म्हणून कंपनी होती. म्हणजे तुम्ही MSc केल्यानंतर? MSc केल्यानंतर. आणि आम्ही एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स करायचो. वेस्टर्न पॅक्स आणि GENL असे ते 2 होते. साखर कारखान्यांमध्ये जाऊन त्यांचं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स आणि ते मिथेन जनरेट होऊन ते परत साखर कारखान्यांना एनर्जी म्हणून विकलं जायचं. आणि 3 वर्ष मी ते काम केलं. मला खूप आवडायचं. माझे सगळे कलिग्स खूप चांगले होते. थोड्या दिवसांनी मात्र मला हे लक्षात आलं, 2 गोष्टी लक्षात आल्या माझ्या की एक तर असं होतं तेव्हा मला अजूनही अशी थोडी रुखरुख होती. मला जास्त ते निसर्गाचं काम आवडायचं कारण तेच प्राणी वगैरे वगैरे. मी खूप हायकिंग करायचे, असं सगळं ते प्रेम जास्त होतं. आणि तर ते होत नव्हतं ह्या नोकरीत. आणि दुसरं माझ्या लक्षात आलं की तेव्हा म्हणजे तुम्ही म्हणालात की तेव्हा वाढीला आलं होतं. हा 2000चा कालखंड असेल ना? 2000 हे हो, नाही 93 to 95. हां, 93 to 96 असं. तर तेव्हा अजून जितकं आता आहे एन्व्हायरमेंटल सायन्सबद्दल जितके जागृती आहे, जितके वेगवेगळ्या करिअर्स अवेलेबल आहेत ते तेवढे तेव्हा नव्हते. आणि तेव्हा त्यामुळे जास्त करून हे सगळं म्हणजे मी म्हटलं तसं जास्त करून हे सगळं खूप इंजिनिअरिंग ओरिएंटेड होतं. आणि मी इंजिनियर नव्हते, मी MSc होते. मी बरंच ते सगळं केलं होतं. पण माझ्या लक्षात आलं की हे पुढे मला इंजिनियर नसल्यामुळे असं खूप पुढे हे होणार नाही. आणि मी लहानपणापासून बरीच महत्वाकांक्षी होते, त्यामुळे ते काही मला पटेना की असं हेच करत राहायचं. आणि मुख्य म्हणजे जर मी ते कन्झर्वेशन किंवा निसर्गाच्या ह्याच्यात असते तर मला एवढं वाईट नसतं वाटलं, कारण ते मला खरंच आवडायचं. पण हे काम करताना मग मला थोड्या दिवसांनी 3 वर्ष केल्यानंतर वाटायला लागलं की आता पुढे जर काही ह्याचं होणार नसेल तर काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण आईवडिलांच्या संस्कारांमुळे वगैरे एकदम उठून असं
MBA करावं असं एकदम जरा मला हे झालं. आता खूप लोक करतात पण त्यावेळी करणं त्यावेळी अवघड होतं आणि मलाही जरा थोडं हे झालं की एवढं आपण महत्त्वाचं काम करत असताना जाऊन नुसतं आपलं कंपनीत काम करायचं असं. पण IIT मध्ये तेव्हा टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचा हा होता हे प्रोग्राम. आणि तेव्हा ते आता मला माहीत नाही आता ते तसं आहे का, पण तेव्हा ते फक्त इंजिनियर्स किंवा MSc कॅन्डिडेट्सना ॲक्सेप्ट करायचे. कारण त्यांना हवं होतं की ज्या लोकांना सायन्स पण समजतं किंवा टेक्नॉलॉजी पण समजते पण मॅनेजमेंट पण समजतं अशी लोक त्यांच्या मते मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजमध्ये किंवा कुठेही जाऊन जास्त चांगलं व्यवस्थापन करतील अशी एक आशा होती. आणि कारण त्यांना ते इंजिनियर्स काय विचार करतात हे समजू शकतं किंवा सायंटिस्टना काय हवं असतं हे समजू शकतं. आणि ते विचार आणि त्या आशा आकांक्षा ह्या घेऊन प्रॉफिट किंवा रेव्हेन्यूज ह्याच्यावर फोकस करायचं. केवळ एक प्रॉफिट किंवा रेव्हेन्यूज नाही किंवा अशी एक आशा होती. तर त्यामुळे मग मी तिथे गेले की ह्या विचाराने की IIT मुंबईला गेलात आणि साधारणतः मास्टर्ससाठी 2-1 वर्षाचा कालखंड असेल तिथे. तर त्या 2 वर्षात तुम्ही फील्ड बदलून आल्यामुळे एक प्रकारची थोडी असुरक्षितता पण मनात असेल आणि एक नवी उत्सुकता असेल, नवं कुतूहल असेल, नवीन शिकायला मिळतंय, हे दोन्ही पण असणार. संमिश्र चित्र असेल विशेषतः सुरुवातीच्या 5-6 महिन्यात. पुढे मात्र तुम्हाला त्यात मजा वाटायला लागली आणि यात आपल्याला करिअर करायचंय असं स्पष्ट झालं असेल. तर IITच्या त्या 2 वर्षांनी तुम्हाला वैचारिक पातळीवर नेमकं काय दिलं? मुख्य म्हणजे मला माझी ओळख माझ्या प्रोफेसर्सशी झाली. पटवर्धन म्हणून होते, आनंद पटवर्धन. आणि त्यांनी PhD अमेरिकेत करून ते IIT बॉम्बेचे होते, BTech केलं होतं. मग अमेरिकेत PhD करून परत आले होते शिकवायला. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे त्यांच्याकडून मला कळलं की रिसर्च हे काय असतं. मी त्यांच्याबरोबर एक पेपर लिहिला आणि माझ्या समर इंटर्नशिपवर गोदरेजमध्ये मी केली होती. आणि तेव्हा असं लक्षात वेगवेगळ्या तेव्हा ISO 14000चं खूप इम्प्लिमेंटेशन होत होतं. त्याच्यावर आम्ही अभ्यास केला होता. आणि त्यामुळे मी त्याच्यात सुद्धा माझं हे होतं ISO 14000 हे एन्व्हायरमेंटल स्टँडर्ड होतं. त्याच्यात सुद्धा माझं ते कनेक्शन मी ठेवलं होतं एन्व्हायरमेंटल सायन्स आणि मॅनेजमेंटशी. पण मुख्य म्हणजे माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला काय असतं PhD, काय असतं रिसर्च हे सांगितलं. आणि मला वाटायला लागलं की ते करण्यात एक जी वेगळी मजा येईल की तुम्हाला काय प्रश्न आहेत ते तुम्ही शोधू शकता त्याची उत्तरं. हे इतकं म्हणजे नाविन्यपूर्ण होतं माझ्यासाठी की अरे असं पण करता येईल की दुसरं कोणी सांगत नाही आहे की हे शिक किंवा ते शिक. पण जे काय प्रश्न आपल्याला येतात की असं का होतं किंवा हे, आणि तर ते बघता येईल हे मला फारच म्हणजे गंमतच वाटली. आणि त्यामुळे IITने मला मी म्हणते बाकी खूप दिलं, पण ही एक जी ओळख झाली आणि ज्यांनी त्यांचं रिसर्च माइंड डेव्हलप होण्यासाठी मदत झाली असं म्हणता येईल. हो. तर ते एक. आणि दुसरं मला वाटतं असं की एक मी तेव्हा तिथे तुम्ही म्हणाला तसं मी एकटी एक MSc होते, बाकी सगळे इंजिनियर्स होते. आणि त्यामुळे मला एक असा तो एक माइंडसेट समजला की काय असतो. आणि बरेच इंजिनियर्स म्हणजे ऑब्व्हियसली वडिलांमुळे मला इंजिनिअरिंग काय असतं हे माहितीच होतं आणि कसं प्रॉब्लेम सॉल्विंग
एक माइंडसेट असतो हे माहीत होतं. पण तेही एक समजलं की काय शिक्षणामुळे कसं आपली विचारसरणी बदलते हे एक समजलं. त्याचा मला आता कॉर्नेल टेकमध्ये खूप फायदा होतो, कारण बाकी सगळे स्टुडंट्स किंवा बाकी सगळे शिक्षकसुद्धा इंजिनिअरिंगचे असल्यामुळे मला एकदम असं एक कळतं की काय त्यांना काय हवं असतं कुठल्याही परिस्थितीत आणि कसं मी त्याप्रमाणे वागू शकते हे आता मग मला असा इंटरेस्टिंग प्रश्न मनात येतोय की IIT मुंबईमध्ये तुम्हाला तुमचं रिसर्च माइंड डेव्हलप होणं किंवा रिसर्च काय असतं, कसं केलं जावं आणि त्याच्यातली गंमत काय असते, हे सगळं जर तुमचं त्यावेळी तिथे डेव्हलप झालं, परंतु मग त्या अगोदर म्हणजे तुम्ही तर ब्राईट स्टुडंट होतात, घरामधून तुम्हाला इतकं चांगलं वातावरण होतं आणि पुण्यासारख्या ठिकाणी BSc आणि MSc केलेलं, 3 वर्ष तुम्ही नंतर जॉब पण केलेला, तर ह्या सगळ्या प्रक्रियेत म्हणजे शिक्षण प्रक्रियेत आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये असं वाटतं का की हे खरं तर मला आधी पण मिळू शकलं असतं, BSc ला असताना, MSc ला असताना, ते त्यावेळी मिळालं नाही आणि IIT मध्ये गेल्यावर, तर यासाठी आपली शिक्षण व्यवस्था तिच्यामधलं हे अपुरेपण आहे असं म्हणायचं का? म्हणजे त्या काळीच होतं हे, म्हणजे तो अपुरेपणा होता त्या काळी. आत्ता मला माहीत नाही आहे काय एवढं आहे, पण त्या काळी अगदी आम्ही असे नाकासमोर आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर करायला पाहिजे असं सगळं असल्यामुळे तो अभ्यास करून असं त्या काळी होता. आणि मला वाटतं त्या काळी सुद्धा IITनी तर ते रिसर्च किंवा कुतूहल एक कसं जपायचं हे जास्त IITच्या शिक्षणात होतं, हे अगदी नक्की आहे. परंतु मला वाटतं की आपल्याकडे परीक्षेवर इतका भर असल्यामुळे आणि परीक्षेत चांगले मार्क मिळाले पाहिजेत ह्याच्यावर इतका भर असल्यामुळे असं स्वतःचा विचार करून ते काही पुढे मांडावं हे भीतीदायक असतं. कारण जे आपल्याला उत्तर वाटतं ते जर त्या एक्झामिनरला वाटलं नाही तर काय करणार, किंवा त्यांना जर ते पटलं नाही तर करणार काय, मग मार्क मिळणार नाहीत, मग पुढे काहीच करता येणार नाही. तर ते होतं तेवढं IIT मध्ये नव्हतं. IIT मध्ये एकतर वेगवेगळ्या प्रकारचे परीक्षा असायच्या, फक्त परीक्षाच असं नसावं, काही प्रोजेक्ट म्हणजे टीमवर्क होतं, काही प्रेझेंटेशन्स होती, काही आणि एक म्हणजे सगळ्या प्रोफेसर्सशी भेटायला मिळायचं जास्त, कारण सगळीजणं तिथेच राहतात आणि असं ते एक वातावरण वेगळं होतं की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी गेलं लॅबमध्ये तरीसुद्धा कोणतरी प्रोफेसर असण्याची शक्यता आहे, कारण त्यांनाही फार लांब जायचं नाही आहे तिथे. जितकं आम्हाला हॉस्टेलहून जायचं आहे तितकंच त्यांना पण जायचं आहे. तर त्यामुळे ते एक जे ऑस्मॉसिसनी किंवा कसं ते शिकतो आपण ते एक महत्त्वाचं होतं नक्कीच. मी अशी भारतातल्या उच्च शिक्षणाच्या संदर्भात अशी चर्चा वर्षानुवर्ष ऐकत आलोय की आंतरराष्ट्रीय स्तरावर दखलपात्र म्हणावी किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणावीत अशी भारतातली किती विद्यापीठ आहेत आणि खूपच कमी नावं येत राहतात. मात्र भारतातल्या IITs, चारही IITs ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत हे मात्र अगदी सुरुवातीपासून आपण ऐकत आलेलो आहे. आणि तुम्ही आता जे सांगताय की IIT मध्ये गेल्यानंतर कसा टर्न मिळाला हे त्याचा एक पुरावा आहे असं आपल्याला म्हणता येईल. हो, नाही आहे, नक्कीच आहे. एकतर सगळ्या IITs आपण बाहेरच्या युनिव्हर्सिटीजशीच म्हणजे सुरुवातीला सुरू करताना प्रत्येक IITचा एक युनिव्हर्सिटी होती, IIMsची पण तसं होतं, ते एक आहे. आणि आत्ता असं झालेलं आहे की खूप म्हणजे खूप हे आता माझे प्रोफेसर आनंद पटवर्धन ते PhD तिकडे अमेरिकेत करून परत आले शिकवायला, असे खूप आहेत लोक. आणि तिसरी गोष्ट ही म्हणजे म्हटलीच पाहिजे की
तेव्हा 4च IITs होत्या आणि प्रत्येक वर्षी म्हणजे BTechसाठी खूप कमी मुलं घ्यायचे. त्यामुळे आता म्हणजे एवढ्या तेव्हा 1 बिलियन नव्हते मला वाटतं जनसंख्या, पण तरी एवढ्या लोकांमधून एक 400 मुलं जर तुम्ही घेणार असाल तर ती खूप हुशार आणि म्हणजे एक्सेप्शनल असणारच. त्यामुळे मग तोही एक भाग आहे. आता जास्त IITs आहेत आणि चांगली गोष्ट आहे. इतकं कमी स्टुडंट्सना ते मिळतं ते काही चांगलं नव्हतं, पण तो एक मोठा भाग होता की अवतीभवतीची सगळीजणच खूप हुशार, खूप महत्त्वाकांक्षी, खूप म्हणजे खूप अभ्यासू, श्रम घेणारे असे होते. आणि त्यातले मग अजून त्यातले थोडे काही अगदी वेगळे विचार करणारे सुद्धा होते. असं नव्हतं की ते केवळ अभ्यास करून आणि परीक्षा पास करून असे नव्हते. काही जण होते आणि खूप जण खूप मल्टी टॅलेंटेड होते. म्हणजे त्याचा मूड इंडिगो वगैरे हे सगळं कशामुळे एवढं प्रसिद्ध झालंय, कारण तिथले ते स्टुडंट्स खूप वर्सटाईल पण असं होते. ग्रेट. मग तुमचं आता IIT मध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्याला काय करायचंय पुढे, त्या अर्थाने विचार केला तर स्वची ओळख होणं आणि आपली दिशा सापडणं पुढची करिअरची जी काही आहे असं स्पष्ट झालं. आणि तुम्ही अर्थातच PhD साठी कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षण घेण्यासाठी तुम्ही अमेरिकेला गेलात. आणि मग त्या PhDच्या काळात तो तुमचा 3 किंवा 4 वर्षांचा कालखंड असेल, 5 वर्षांचा कालखंड. तर त्या 5 वर्षाच्या काळात तर खूपच आमूलाग्र बदल झालेला आहे. तर ते PhDची 5 वर्ष ती तर आणखी इंटरेस्टिंग असणार. हो, खूपच. पहिली 2 वर्ष खूप कठीण गेली, कारण मी BSc MSc अगदी सायन्स च्या शिक्षणातून बिझनेस स्कूलमध्ये PhD करायला गेले. तर बिझनेस स्कूल तिकडे अमेरिकेत आणि इथे सुद्धा सोशल सायन्सेसचं फाउंडेशन आहे. म्हणजे सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, कारण लोक काम करणार कंपन्यांमध्ये, त्या कंपन्या समाजात असणार आणि ते खूप सारी लोक असल्यामुळे त्या प्रत्येक कंपनीत सुद्धा एक छोटा समाज तयार होतो. आणि अर्थातच इकॉनॉमिक्स हा भाग आलाच. आणि ते आपल्याकडे एकदा BSc निवडलं म्हणजे पुन्हा कधी काही वाचलं नाही. सोशिओलॉजी कधीच वाचली नव्हती किंवा इकॉनॉमिक्स सुद्धा नव्हतं वाचलं, कारण आर्ट्सला गेले नाही. आपल्याकडे इकॉनॉमिक्स आर्ट्सला असतं. त्यामुळे पहिली 2 वर्ष खूप कठीण गेली हे सगळं ह्या सगळ्याचं आकलन करण्यात. आणि पण मग पण त्यामुळे सुद्धा असं जे तुम्ही म्हणता ते की एकदम लक्षात आलं की म्हणजे पुन्हा सायन्स हा एकच भाग आहे. जे काही ह्युमन नॉलेज आहे त्यातलं सायन्स हा एकच भाग आहे. आणि खूप जास्त बाकी आहे जे म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे, जाणून घेण्यासारखं आहे आणि ते पुढे नेण्यासारखं आहे. त्यामुळे मग आणि तिथे परत म्हणजे माझे वडील शास्त्रज्ञ असल्यामुळे आईने BA आणि MA फिलॉसॉफी केलेलं असल्यामुळे असं एक ते सगळं अगदी अनोळखी पण नव्हतं. म्हणजे मी जर कधी कुठलं डुर्खाइम म्हटलं की आईला ते नाव माहिती असायचं आणि ती सांगायची हो आम्ही हे शिकलो होतो की त्यामुळे ते म्हणजे मला खूप नवीन होतं, पण असं भीतीदायक नव्हतं, पण कठीण होतं हे नक्की. PhDचं तुमचं जे काही अभ्यास संशोधन झालं ते काय होतं? म्हणजे कोर्सेस, थिसिस. तर अशी गंमत अशी झाली की पहिली 2 वर्ष तिथे कोर्सेस घ्यावे लागतात आणि मग एक क्वालिफाईंग एक्झाम देऊन मग तुम्ही थिसिसवर काम करा असं हे असतं. तर त्यातला एक मी असा कोर्स जेव्हा घेत होते तेव्हा असं म्हणजे टॉप मॅनेजमेंट टीम्सबद्दल होतं आणि
फाउंडर्सबद्दल होतं, जे लोक स्वतःचे हे सुरू करतात त्यांच्याबद्दल होतं. त्यातलं एक महत्त्वाचं असं हे थिअरी अशी आहे की अमेरिकेत का एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्या आणि त्या मानाने युरोपमध्ये सगळे लहान राहिल्या कंपन्या बऱ्याच वेळा. तर त्याचं एक हायपोथेसिस असं आहे की अमेरिकेत फाउंडर्सनी किंवा ओनर्सनी प्रोफेशनल मॅनेजर्सना सोपवलं ते सगळं हे करणं. आणि त्यामुळे प्रोफेशनल मॅनेजर्सचे महत्त्वाकांक्षा अशी असायची की जितके आपल्या खाली लोक काम करणार, जितकं आपण मोठे करू कंपनी, तितका आपला मान वाढतो. आणि त्या म्हणजे ओनर्सना मात्र असं वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती असली पाहिजे आणि जर तसं किंवा प्रत्येक गोष्टीत आपलं मत घेतलं पाहिजे असं. आणि त्यामुळे ते कंपन्यांना जरा ओढून धरतात मागे, कारण फार मोठी झाली तर मग ते बियॉन्ड कंट्रोल, अगदी ते माहिती नसणार, काय माहिती काय होईल वगैरे वगैरे, किंवा माझं जर त्याच्यात इनपुट नसेल तर ते चांगलं होणार नाही, अशी एक थोडा हे असतं, दंभ असतो. पण प्रोफेशनल मॅनेजर्सचं तसं नसतं. हे मी एका आमच्या क्लासमध्ये चालू होतं आणि डिस्कशन चालू होतं तेव्हा मला परत काय आठवलं की मी जे म्हटलं मी प्रकाश गोळ्यांबरोबर काम करायचे की त्यांनी खूप वाढवलं होतं काम त्यांचं, खूप ठिकाणी जायचे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक माणसाला कल्टिवेट करून त्यांना त्या माणसाला ते काम शिकवून त्यांनी ते पुढे न्यावं हे प्रयत्न खूप केले होते. तर मी असं म्हटलं की नाही, मला हे पटत नाही. मला वाटतं की फाउंडर्स हे खूप महत्त्वाचे असतात ते सगळं काम करण्यासाठी. आणि तर तेव्हा माझे प्रोफेसर म्हणाले की नाही ते तू हे सगळं नॉट फॉर प्रॉफिट ह्याच्यात जगात होतीस, तिथे खरं आहे हे. कारण तिथे ते असं खूप कंट्रोल राहायला पाहिजे. फॉर प्रॉफिटमध्ये असं आहे की जितके तुम्ही मोठे कराल कंपनी तितकं प्रॉफिट वाढत जाणार, त्यामुळे तिथे प्रोफेशनल मॅनेजर्स हे जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरून मग मला असं ते पटत नव्हतं. त्यामुळे मी ठरवलं की बरं मी शोधते फॉर प्रॉफिट कुठेतरी जिथे फाउंडर्स खूप महत्त्वाचे निघतील असा मला एरिया शोधायचा आहे. आणि त्याच्यावरून मी सुरुवातीला आधी ॲक्च्युली मासिकांवर रिसर्च केला. तेव्हा एक छोटा पेपर लिहिला की पूर्वी अमेरिकेत अँटी स्लेव्हरी असे जी मासिकं होती तिथे मी पाहिलं की तिथे ते फाउंडर्स फार महत्त्वाचे होते. कारण त्याच्यात एक म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाण्याचं जे एक महत्त्वाकांक्षा होती ती दुसऱ्यांना शिकवणं फार कठीण होतं. आणि ते फॉर प्रॉफिट होती मॅगझिन्स, पण ते असं होतं. त्यामुळे मग तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा एखादी कंपनी अशा माणसाने सुरू केलेली असते की ज्यांच्या मनातले जे फाउंडिंगच्या चे गोल्स असतात ते जेव्हा समाजाच्या थोडे विरुद्ध असतात किंवा अगदी वेगळे असतात तेव्हा ते फाउंडर्स खूप इम्पॉर्टंट असतात. त्याच्यावरून मग मी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजकडे वळले की जिथे ही क्रिएटिव्हिटी अशी गोष्ट आहे ती शिकवता येत नाही लोकांना. तर त्यामुळे मग तेच फार महत्त्वाचे राहतात, कारण जे त्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे ते त्या माणसाची स्किल आहे, त्या माणसाची क्रिएटिव्हिटी आहे. आणि तसं मी ते थिसिसकडे वळले आणि मग आता मला असं दिसतंय की आता मासिकाचंच उदाहरण जर घ्यायचं जे कोणी प्रवाहाच्या विरुद्ध भूमिका घेतात, मग त्या व्हॅल्यूज असतील किंवा कार्यपद्धती असेल किंवा विशिष्ट विषय हाताळणं असेल किंवा क्लाससाठी माससाठी आहे, अशा ज्या काही भूमिका घेणारे लोक असतील त्यांचा इन्व्हॉल्वमेंट, त्यांचा सहभाग
हा असणं आवश्यक आहे आणि जिथे तशा प्रकारचे आग्रह नाहीत हो आणि एक्सपांड करायचं आहे हो. तिथे फाउंडर्सचा सहभाग किंवा इन्व्हॉल्वमेंट तेवढी गरजेची नाही हो. असं काहीतरी येत आहे. हा असा साधारणपणे हे होतं. मी माझ्या ह्याच्यात पेपरमध्ये त्याला आयडिओलॉजिकल झील हे म्हटलं होतं की झील हा ZEAL हो की जिथे असे एक अगदी म्हणजे आयडिओलॉजी पक्की असते की हे केलंच पाहिजे. म्हणजे आता परत आपण साधनाचं त्यामुळे तुम्हाला अगदी हे हो ते लक्षात येतच असेल मी काय म्हणते की जेव्हा हे पक्क असतं की हे केलंच पाहिजे तेव्हा मग ते फाउंडर्स खूप महत्त्वाचे असतात. ह्याचा अर्थ हा नाही की प्रत्येकच ह्याच्यात जे फाउंडर गेल्यावर ते सगळं बंद पडेल हा अर्थ नाही आहे. परंतु ते खूप महत्त्वाचे असतात. ते जितके लोकांमध्ये ते म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जितक्या लोकांमध्ये ते व्हॅल्यूज हे करू शकतील डिस्ट्रीब्यूट करू शकतील ते फार महत्त्वाचं असतं. मग ते होतं. मग हळूहळू सक्सेसर्स तयार होतात आतमध्येच ऑर्गनायझेशनमध्ये आणि ते कॅरी ऑन होतं. पण नाही ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आता झील हा शब्द वापरलात म्हणून मला आठवलं डॉक्टर दाभोलकरांची ज्यावेळी हत्या झाली 2013ला आणि तोपर्यंत मी साधनेचं मॅनेजमेंट काहीच बघत नव्हतो. आणि नंतर जेव्हा मला थेट CAच्या बरोबरच डील करण्याची वेळ यायला लागली तर VS कुडचे म्हणून ते आमचे ऑडिटर होते. आता ते नाही आहेत परंतु त्याही वेळी ते 75 पर्यंत होते. त्यांनी मला 2 ते 3 पहिल्या भेटीमध्ये पुन्हा पुन्हा एक शब्द जो ऐकवला तो होता की तू बाकी काही असो. मी त्यांना असं म्हणायचो की मला हे नकोय, हे अन्य लोकांच्याकडे सोपवता येईल का, हे इतर करू शकतील का, बाहेरची आपले मार्गदर्शक आतली माणसं. तर ते म्हणाले की करू शकतील पण तुझ्यासारखी झील त्यांच्याकडे असेल तर ते करतील अदरवाईज नाही. आणि मी पहिल्या 1-2 वेळा ते थोडं कॅज्युअली घेतलं पण पुन्हा पुन्हा झील शब्द ऐकल्यावर मी डिक्शनरीत जाऊन झीलचे शेड्स काय काय आहेत हे समजून घेतलं. हो नाही अगदी खरं आहे. आणि डॉक्टर दाभोळकर हे अगदी उत्तम उदाहरण आहेत. म्हणजे ते फाउंडर नसतील पण अर्थातच ती जी आहे हा ती कंटिन्यू ते अगदी त्यांच्यात होते. आणि म्हणजे मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा त्यांच्या हत्येचं बातमी आली. एनिवे तर त्यामुळे ते जसं तुम्हाला जसं IIT मुंबईमध्ये तुम्हाला प्रोफेसर डॉक्टर आनंद पटवर्धन मिळाले तसे तिथे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे गाईड किंवा अन्य कोणी असे प्रोफेसर ज्यांनी तुम्हाला खूप काहीतरी शिकवलं कलाटणी दिली असं काही होतंय? हो आता हेच म्हणजे हे ज्या प्रोफेसरच्या क्लासमध्ये हे फाउंडर्स बद्दलचं झालं त्यांच्या म्हणजे मी प्रोफेसर डोनाल्ड हॅम्ब्रिक म्हणून होते ते हो अमेरिकनच होते. आणि मी त्यांना चॅलेंज करत होते ना. मी ते जे सांगत होते त्याच्या विरुद्ध जात होते पण त्यांनी कधीही ते म्हणजे असं पर्सनली घेतलं नाही. अगदी मनापासून त्यांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले की बरं मग तू जाऊन हे कर आणि आयडियाज दिल्या. हे खूप महत्त्वाचे होते. माझे ॲडवायझर हेदर हॅवमन म्हणून बाई होत्या. त्यांनी अमेरिकन मॅगझिन्सबद्दल खूप डेटा गोळा केला होता. तो डेटा माझ्याशी शेअर केला मी हे लिहावं ह्यासाठी. त्यामुळे त्या दोघांशिवाय तर हे झालंच नसतं कधी. आणि एक आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते तिथल्या MBA स्टुडंट्सना पॉलिटिकल इकॉनॉमिक्स शिकवायचे आणि त्यांनी मला टीचिंग असिस्टंट म्हणून घेतलं. आणि त्यांच्यामुळे मी कसं शिकवायचं ते शिकले हे एक. आणि दुसरं म्हणजे पुन्हा ते पॉलिटिकल इकॉनॉमिक्स बिझनेस स्कूलमध्ये शिकवायचे. एका दृष्टीने असं मी म्हणाल की काय कारण आहे हे शिकण्याचं. पण त्यांच्यामुळे मला कळलं की कुठल्याही बिझनेसला असं इन आयसोलेशन बघता येणार नाही. ते अख्ख्या पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये ते कसे बसतात किंवा नाही बसत आणि त्याचं काय त्याच्यामुळे हे होतो ते इम्पॅक्ट होतो हे त्यांच्याकडून शिकले मी. आणि ते नेहमी मी पुढे म्हणजे आता पुन्हा ते क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज आणि त्यांचा समाजावरचा परिणाम हे सगळं त्याच्यातून सुद्धा नक्कीच आलेलं आहे. ग्रेट.
पण आता एवढं सगळं झाल्यानंतर हो. मॅनेजमेंटमध्ये PhD घेतल्यानंतर तुम्ही नंतर अमेरिकेमध्येच हो जवळपास स्थायिक होणं हो आणि बिझनेस स्कूलमध्ये तिथे हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये तुम्ही जवळपास पुढचे 10-1 वर्ष हो शिकवण्याचं काम केलं. हो त्यातले काहीतरी वातावरण असतील, काही माइलस्टोन्स असतील, कारण आतापर्यंत जे शिकलो आपण ते आता थेट शिकवलं. तर त्या 10 वर्षातून तुम्ही काहीतरी शिकवलंय लोकांना, पण तुम्ही पण शिकला असाल, तर दोन्ही प्रक्रिया काय होती ती टू वे? सो हार्वर्ड बिझनेस स्कूल मध्ये दरवर्षी 900 विद्यार्थी येतात MBA करण्यासाठी आणि त्यांचा 2 वर्षाचा प्रोग्राम असतो. त्यांच्या पहिल्या वर्षात सगळे फाउंडेशनल कोर्सेस अकाउंटिंग मार्केटिंग असे असतात. त्याच्यात हार्वर्ड बिझनेस स्कूलने एंटरप्रेन्योरशिप हा एरवी जो एक म्हणजे असा इलेक्टिव्ह समजला जातो की काहीच सगळ्यांना थोडंच एंटरप्रेन्योर किंवा फाउंडर बनायचं असतं, काही लोकांना बनायचं, त्यांनी शिकावं अशी एक जी विचारसरणी असते ती मोडून हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये एंटरप्रेन्योरशिप हा रिक्वायर्ड क्लास होता. तर ते म्हणजे पहिल्यांदा मला असं खटकलं. मी शिकवणार होते तो. मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी पहिली 3 वर्ष ते शिकवलं रिक्वायर्ड एंटरप्रेन्योरशिप. ते जरा खटकायचं पहिल्या काही दिवस की कशाला, आणि वाटायचं की अर्ध्या ह्या मुलांना शिकायचं नसणार आहे, त्यांना आपण आता हे बळजबरी शिकवणार, मग त्यांना ते काय आवडणार नाही वगैरे वगैरे. पण त्याच्या मागे जो विचार होता तो हळूहळू पटल्यावर मला खरंच त्याचं म्हणजे ते एक मी खूप शिकले की एंटरप्रेन्योरशिप हे म्हणजे काय म्हणायचं एकच फोकस किंवा एकच गोष्ट चांगली एकच एक्सपर्टीज असं नाही आहे. एंटरप्रेन्योरशिपमध्ये सगळं यावं लागतं आणि की थोडंसं तुम्हाला स्ट्रॅटेजी करायला जमलं पाहिजे, थोडं अकाउंट. तर तुम्ही आजच म्हणालात की हे सगळं तुम्हाला आता करावं लागतं, तसंच आहे. थोडं अकाउंटिंग जमलंच पाहिजे. तुम्हाला जे ऑडिटरनी सगळं एक्सप्लेन केलं ते त्यामुळे थोडंसं मार्केटिंग शिकायलाच पाहिजे वगैरे. तर ते जनरलिस्ट स्किल जी आहे एंटरप्रेन्योरशिप ती महत्त्वाची आहे. आणि जरी तुम्ही कधीही नाही कंपनी स्टार्ट केली तरीही तुमच्या कामाचा सगळीकडून विचार करून त्याप्रमाणे निर्णय घेणं हे महत्त्वाचं आहे, हे मला तिथे समजलं. दुसरं मी सांगेन मी काय शिकले. एक तर हे शिकले की लेक्चर देणं हे शिकवण्याची सगळ्यात वाईट नाही, पण त्याने लोक तितकीशी चांगली नाही, त्यातल्या त्यात इफेक्टिव्ह नाही आहे हे. म्हणजे आणि एस्पेशली हे जेव्हा तुम्ही लोकांना हे शिकवताय की निर्णय कसे घ्यायचे, तर ते तुम्ही लेक्चर देऊन नाही शिकवू शकत. त्याच्यात त्यांना काहीतरी एक परिस्थिती देऊन तुम्ही जर ह्या परिस्थितीत असतात तर काय केलं असतं हे तुम्ही विचार करा आणि निर्णय सांगा, मग आपण त्या निर्णयाबद्दल विचार करू आणि किंवा डिबेट करू. अशानेच फक्त ते शिकू शकतात. कारण नाहीतर मग ते काय हे लोक म्हणजे टीचर काहीतरी सांगते ठीक आहे मी वेगळंच काहीतरी करेन असं एक डोक्यात असतं आणि करायलाही वेगळं आणि ते बरोबरही असेल, परंतु ते तुम्ही एकदा ट्रायआउट केल्याशिवाय ते समजणार नाही. तर ते जे एक हार्वर्ड बिझनेस स्कूलची पार्टिसिपेटरी टीचिंग किंवा पार्टिसिपेटरी लर्निंग ही जी फिलॉसॉफी होती ती मला अगदी म्हणजे मला ती पटली. मला त्याने शिकवणं जास्त कठीण आहे, कारण एक तयार केलेलं लेक्चर असं जाऊन सांगून आलं असं होत नाही. मग सडनली काही मुलं काहीतरी म्हणतात जे आपण विचारच केलेला नसतो, मग तेव्हाच्या तेव्हा विचार करून की त्याचा काय अर्थ होतो हे सगळं करावं लागतं. पण मजा पण आपल्याला पण जास्त येते नुसतं उभं राहून सांगण्यापेक्षा. आणि पुन्हा तिथे मी म्हणजे कसं हे असतं की हे पार्टिसिपेटरी लर्निंग वगैरे मी आईशी बोलायचे तेव्हा मी म्हटलं ना आई शिक्षिका होती आणि ते जे कृष्णमूर्तींच्या द स्कूलमध्ये जिथे वेगळ्या तऱ्हेने शिकवण्याची पद्धत होती, तेव्हा तिला अगदी
म्हणजे ते पटायचं आणि त्याने मला पण जरा हुरूप यायचा की हो ह्याच्यात म्हणजे तथ्य आहे आणि तर ते मी शिकवायचं कसं ते शिकले आणि कुठल्याही गोष्टीला निर्णय कसे घ्यायचे आणि निर्णय घेण्याचं शिकवायचं कसं. जर आपल्याला हवंय की हे सगळ्या विद्यार्थ्यांना जाऊन चांगले निर्णय घ्यावे तर त्याची त्यांना प्रॅक्टिस दिलीच पाहिजे आणि नाहीतर ते होणार नाही. आणि हे की काही जर काम करायचं असेल तर त्याच्याबद्दल सगळीकडून माहिती घेतलीच पाहिजे. पण मग त्या बिझनेस स्कूलमध्ये जो आणखी एक महत्त्वाचा भाग येऊन गेला असेल कदाचित, तो म्हणजे लिडरशिप कशी करायची. तर ते काय होतं? म्हणजे लिडरशिप कशी करायची ह्याचे खूप अजूनही कोणीही एक उत्तर असं नाहीये. त्याला काही थंब रूल्स तरी? तर थंब रूल्स असे म्हणजे एक तर असं म्हणतात की म्हणजे एव्हरीबडी लव्ज अ लीडर हे जे एक असतं, पण त्याचा अर्थ असा असतो की हे जे आयडिओलॉजी किंवा झील हे जे मी म्हणते ती महत्त्वाची आहे. लोकांना स्फूर्ती हवी असते. आणि जेव्हा त्यांना कोणी असं दिसतं की जे केवळ कोणीतरी सांगते की नका करू किंवा हे चुकीचं आहे, तेव्हा हे सगळे ऐकून सुद्धा स्वतःचे निर्णय घेतात, कारण त्यांचा एक प्रिन्सिपल ठरलेलं आहे. आणि मग जर ते चुकलं तर ते मान्य करून की हे चुकलं माझं आणि दुसरं काहीतरी करायला पाहिजे हे मान्य करणारं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे स्फूर्ती मी म्हणेन की ज्याने लोक इन्स्पायर होतील ते, आणि आपल्या सगळ्यांना इन्स्पिरेशन ह्याने मिळते की ह्या माणसाला किंवा ह्या बाईला एक विजन आहे आणि ती किंवा तो करून दाखवणार आहे. हे आपण पाहिलं की आपल्याला बरं वाटतं आणि वाटतं की ठीक आहे आपण पण हे करा. नाही, मग आता लिडरशिपबद्दल आपल्याकडे सर्वत्रच खूप बोललं जातं आणि काही वेळा लोक थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतात आणि असं म्हणतात की मॅनेजर्स हे तयार होऊ शकतात, तयार केले जाऊ शकतात, लीडर्स मात्र जन्मताच असावे लागतात. पण हे जरा जास्त टोकाचं उदाहरण असेल. पण तुम्ही आता जे एक शेवट केलात या उत्तराचा की ज्याच्याकडे व्हिजन असते त्याची लिडरशिप लोक स्वीकारतात किंवा त्याला लीडर मानायला लागतात. मग याचाच आपण व्यत्यास म्हणून रिक्वायरमेंट, लिडरशिपसाठीची रिक्वायरमेंट क्रमांक 1 त्या व्यक्तीकडे व्हिजन असली पाहिजे असं म्हणू शकतो. हो, कारण लोकांना व्हिजन असली पाहिजे आणि व्हॅल्यूज टीमला बरोबर घेता आलं पाहिजे. आणि व्हॅल्यूज अशा पाहिजे ते जे म्हणतात की व्हॅल्यूज आर व्हॉट यू हॅव वेन थिंग्स आर डिफिकल्ट. तर आता आणि आपण हे सगळ्यांचं जे म्हणतो, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉक्टर दाभोळकर, ह्या सगळ्यांना विरोध असतानाही त्यांनी त्या व्हॅल्यूजवरून त्या व्हॅल्यूज कायम ठेवल्या. हे महत्त्वाचं आहे. लोकांना जर कळलं की तुम्ही आपले दल बदलून येता जसं किंवा म्हणजे काय म्हणतात फेअर वेदर फ्रेंड म्हणतात की आता असं आहे आता तसं आहे तर मग मी त्याप्रमाणे जाईन, तर मग ती विजनही नाही आहे आणि ते म्हणजे मग ते इन्स्पायरिंगही नाही आहे. व्हिजन आणि व्हॅल्यूज ह्या दोन गोष्टी लिडरशिपसाठी फारच आवश्यक आहेत असं आता याच्यातून पुढे येतं. आता हरकत नाही इथे आपल्याला नोंदवायला, तुमच्या अगोदरच काही वेळापूर्वी इथे साधनेचा एक नवीन तरुण मुलगा वाचक आला होता. 1.5-2 वर्षापासूनच तो वाचतोय आणि इंजिनिअरिंग झालेलं आहे त्याचंही. तर त्याला मी विचारत होते की काय तू साधना 2 वर्ष वाचतोयस तर तुला त्यातलं काय आवडतंय, काय खटकतंय, काय बदल व्हायला पाहिजे. तो एकच मुद्दा तो मला पुन्हा पुन्हा 2-3 वेळा सांगत होता की बाहेर मी सगळी अशी माणसं परिस्थिती पाहून बदलतात, कठीण परिस्थिती आली की या बाजूला जातात, तिकडे जातात, कधी यांची बाजू त्यांची. तर साधना मात्र त्याबाबत खूप कॉन्स्टंट आहे, खूप सातत्याने आहे. परिस्थिती आपल्या विरोधातली असो नाही तर बाजूची असो, तुम्ही ते टिकून राहताय असं त्याला त्याचं खूप अप्रूप वाटलं इंजिनिअरिंग मधल्या मुलाला. आणि तुम्ही आता जे सांगताय अगदी ते खूपच रिलेट होते, महत्त्वाचं आहे. ग्रेट. आता आपण मग तुमचा हा एक 10 वर्षाचा हार्वर्ड बिझनेस स्कूल मधला कालखंड संपत असताना किंवा कदाचित त्याच काळात तुम्ही एक 6 महिन्याचा कालखंड तुम्ही ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये
होता हो. आणि तिथल्या सोशियोलॉजी डिपार्टमेंटमध्ये तुम्ही याच प्रकारचं हो. प्रशिक्षण देत हो. होता. तर 6-1 महिन्याचा कालखंड छोटा असेल, हो. परंतु तो अनुभव काय होता? तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम नाही आहे. सगळे MBA साठी येतात, मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. अमेरिकेचं अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन हे अगदी वेगळं आहे आपल्या भारतातल्या ॲटलिस्ट तेव्हाच्या. मी जे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन पाहिलं ते मी म्हटलं ना, तुम्ही निवडलं आता BSc म्हणजे मग पुन्हा कधी तुम्हाला इकॉनॉमिक्सचं एकही पुस्तक लेख काही नाही, इंग्लिश लिटरेचर तर सोडूनच द्या असं होऊन जातं. तसं अमेरिकेत नसतं. त्यामुळे अमेरिकेतले अंडर ग्रॅज्युएट्स हे अगदी असे वेल राऊंडेड असे असतात. पण मला कधीच हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये असल्यामुळे अंडर ग्रॅज्युएट्सना शिकवण्याचा चान्स मिळाला नाही. एकदा काहीतरी एक केलं होतं मी आणि तेव्हा हार्वर्डच्या अंडर ग्रॅज्युएट्सना शिकवलं होतं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अंडर ग्रॅज्युएट्स अगदी वेगळ्या तऱ्हेने विचार करतात. अजून त्यांचा पूर्णपणे वर्ल्ड व्ह्यू असा फिक्स्ड झालेला नसतो आणि त्यामुळे आपण खरंच काहीतरी शिकवून असं त्यांना वेगळं काहीतरी शिकवू शकतो. तो एक खूप आनंद देणारा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मी मग माझे एक मित्र होते ब्राऊनच्या सोशिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये, त्यांना विचारून विजिटिंग फॅकल्टी म्हणून मी तिथे एक कोर्स शिकवला अंडर ग्रॅज्युएट्सना. तो माझाच एंटरप्रेन्योरशिप इन क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजचाच कोर्स होता. पण जास्त आणि मी खूप सोशिओलॉजी आणि इकॉनॉमिक सोशिओलॉजीच्याच बेसिसवर ते सगळं माझं रिसर्च होतं. त्यामुळे मला ते फार कठीण नाही गेलं, पण जास्त जराचं थिअरी आणि कमी बिझनेस केसेस असं तो कोर्स केला. आणि अंडर ग्रॅज्युएट्स डिड नॉट डिसअपॉइंट मी. म्हणजे त्यांचं असं होतं की सिनिसिझम नव्हतं, ते एक विजन असतं, ऑप्टिमिझम होतं. यंग असतात ते सगळे, आपल्याला जरा सगळ्या जगाबद्दल बरं वाटायला लागतं. समोर आयुष्य सगळं खुलं असतं. अगदी. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हो बदल होतील आणि जग चांगलं सुधारत जाईल. आता गेली काही वर्ष 5-7 वर्ष तरी तुम्ही कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करताय. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस तिथल्या एका चेअरमध्ये. तर तिथे काय स्वरूपाचं काम आहे आता आणि ते सगळं काम करत असताना तुम्हाला एकूण आपला सभोवताल तुम्ही जे कार्यक्षेत्र आहे त्याबद्दल काय तुमचे ऑब्झर्वेशन्स आहेत? तर मी कॉर्नेल टेकमध्ये आहे. कॉर्नेल टेक हे कॉर्नेल युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएट कॅम्पस आहे, न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटी ही न्यूयॉर्क सिटीहून 5 तास लांब दूर आहे. बसने जावं लागतं आणि असं गावात आहे जास्त, म्हणजे अमेरिकन गाव. तर हे कॉर्नेल टेक हे मास्टर्स प्रोग्राम्स आहेत आणि मुख्य त्यांची विजन अशी आहे आमच्या कॅम्पसची की इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन झालं पाहिजे. तर 6 टेक्निकल प्रोग्राम्स आहेत आणि एक MBA आहे, एक लॉ LLM आहे आणि सगळ्याचा फोकस टेक्नॉलॉजी आणि एंटरप्रेन्योरशिप आहे. त्यामुळे मी इथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून जी आली आहे ती तिथल्या MBA प्रोग्रामची फॅकल्टी डिरेक्टर आहे आणि शिकवते सुद्धा. सो 50-50 असं ॲडमिनिस्ट्रेशन आणि फॅकल्टी डिरेक्टर म्हणजे करिक्युलम डिझाईन करणं वगैरे हे सगळं येतं. की आता टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे मी जे म्हणते की मी IITमध्ये टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट केलं ते असं पूर्ण परत मी टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये आले की जर एखाद्या MBA इंजिनिअरिंग कंपनीमध्ये टेक कंपनीमध्ये गेला किंवा गेली तर काय माहिती पाहिजे, कितपत टेक्नॉलॉजी माहिती पाहिजे, कसं इंजिनिअरिंग माइंडसेट जे मी म्हटलं ती माहिती पाहिजे आणि त्यांचं कसं काम करायचं आणि बिझनेस आणि इंजिनिअरिंग हे दोन्ही किंवा बिझनेस आणि टेक्नॉलॉजी हे दोन्हीचं इंटरॅक्शन कसं सगळ्यात जास्त चांगल्या तऱ्हेने होईल. हे आता तुम्ही अमेरिकेमधल्या 2 मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये इतका दीर्घकाळ शिकवण्याचं काम करताय. तिथे साहजिकच वेगवेगळ्या देशातील स्टुडंट्स असतील, भारतातले असतील, अमेरिकन असतील आणि अन्य काही देशातले असतील.
तर या वेगवेगळ्या देशातून आलेल्या विद्यार्थ्यांशी डील करताना तुम्हाला काय स्वरूपाच्या अडचणी आल्या आणि तुमचे असे काही ऑब्झर्वेशन्स आहेत का की भारतातून आलेले विद्यार्थी त्यांचे मेरिट्स किंवा डिमेरिट्स हे असतात, अमेरिकनांचे हे आहेत, अन्य देशातून आलेले हे आहेत, असे जनरल पण महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स काही आहेत का? मला वाटतं मुख्य म्हणजे अमेरिकेची जी शिक्षण पद्धती आहे ती बाकी देशांपेक्षा वेगळी आहे. म्हणजे इंग्लंडपेक्षाही वेगळी आहे, फ्रान्सपेक्षाही वेगळी. असं नाही की म्हणजे वेस्टर्न आणि नॉन वेस्टर्न असा नाही आहे तो फरक. अमेरिकेची वेगळी आहे शिक्षण पद्धती. त्यामुळे सगळ्या बाकीच्या देशाच्या मुलांना विद्यार्थ्यांना तिथे आल्यावर एक ॲडजस्टमेंट पिरियड होतोच होतो. मुख्य म्हणजे पुन्हा तेच की म्हणजे शिक्षकाला कॉन्ट्रडिक्ट करणं हे चालतं. अगदीच असं म्हणजे उगाच म्हणून नाही, पण जर खरा प्रश्न असेल किंवा खरा हे असेल तर चालतं. हे मुख्य त्यांना समजावं लागतं. पण तिथे पुन्हा ती बॅलन्स करणं की म्हणजे विचारच दुसरं टोकही गाठायचं किंवा उगाचच नाही नाही म्हणायचं म्हणून तसं नाही. हो, एक्झॅक्टली. तर मला वाटतं तो बॅलन्स साधणं हे सगळ्यात जास्त कठीण जातं. पण एकदा साधल्यावर पुन्हा तेच आहे की लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यातला आनंद वेगळा असतो की ज्याने स्वतःच्या विचाराने काहीतरी पुढे करणं आणि त्याचं बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण जर ते धरलं किंवा हे केलं तर एक जो पुन्हा लिडरशिपचा एक अनुभव होतो तो मला वाटतं अमेरिकन शिक्षण पद्धतीत खूप. अमेरिकन शिक्षण पद्धतीचं वेगळे पण म्हणताना तुम्ही आता एक मुद्दा मांडलात, असे आणखी एक दोन महत्त्वाचे सांगता येतील का? आणखी मला वाटतं म्हणजे आता मी तिथे हे सगळे इंजिनिअरिंगचे मास्टर स्टुडंट्स आहेत आणि MBA पण बरेचसे इंजिनियर्स आहेत जे आधी इंजिनिअरिंग केलं, नोकरी केली, मग MBAला आले. तिथे मी एक कोर्स शिकवते ग्रेट बुक्स म्हणून, ग्रेट बुक्स व्हर्जन 2.0. तर त्याचा अमेरिकेत एक अंडरग्रॅज्युएट शिक्षणात ग्रेट बुक्स म्हणून एक कोर्स असतो. त्याच्यात ते सगळे क्लासिक्स मधून आयुष्याबद्दल थोडे धडे घ्यायचे असं ते कोर्स आहे. त्याचा मी हे नॉन फिक्शन, टेक्नॉलॉजी, बिझनेस आणि सोसायटी ह्याच्या बाबतीतली 3 पुस्तकं वाचायची सेमिस्टरमध्ये आणि त्याच्याबद्दल हे करायचं विवरण आणि त्याचं आणि त्याच्यातून धडे घ्यायचे. असा मी कोर्स चालू केला आहे. तो आणि सगळ्यांना वाटतं की इंजिनियर्स वाचत नाही तेवढे लांब पुस्तकं, कोण वाचणार वगैरे वगैरे. आजकाल कोण वाचतं, इंजिनियर्स तर जाऊ द्या, कोणीच वाचत नाही वगैरे वगैरे. ही सगळे एकतर हे की मला हा असा कोर्स करायची मुभा मिळाली आणि म्हणजे मला ते सगळं प्रपोजल द्यावं लागलं, सगळं म्हणजे सिस्टमॅटिकली करावं लागलं. पण कोणी असं नाही म्हटलं की हे काय MBA आणि इंजिनिअरिंगमध्ये हे काय असं लिटरेचरसारखं हे हा एक जो ओपन माइंडेडनेस आहे तो मला वाटतं अमेरिकन शिक्षण पद्धतीत खूप आहे. आणि मग तो विद्यार्थ्यांमध्ये पण असतो. कोणी म्हणत नाही की हे काय आता आम्हाला पुस्तकं काय वाचायला सांगताय आणि त्याच्यावरती काय बोलायचं वगैरे वगैरे. तो ते एक मला वाटतं तो एक ओपन माइंडेडनेस खूप महत्त्वाचा आहे. किंवा आमचं कॉर्नेल कॅम्पसही की इंजिनिअरिंग स्टुडंट्सना MBA क्लासेस घेऊ देणे किंवा ऑपोजिट MBAsना मास्टर्स इंजिनिअरिंग क्लासेस घेऊ द्यायचे. म्हणजे लोक वेगळ्या तऱ्हेने शिकतात, वेगवेगळे स्किल्स शिकतात. हे महत्त्वाचे असे एक्सपेरिमेंट्स करतात. ग्रेट. आता तुम्ही आता हे जे सांगताय त्याच्यानंतर तुमचं जे महत्त्वाचं पुस्तक आलेलं आहे ते म्हणजे कल्चर अँड कॉमर्स. हो. तर आपल्याकडे कॉमर्सच एक वेगळं कल्चर असतं असं म्हटलं जातं आणि त्याच्या बाहेर कल्चरला काही वाव नाही. तुम्ही आम्ही ज्याला जनरल अर्थाने संस्कृती म्हणतो, व्हॅल्यूज म्हणतो,
त्या गोष्टी त्याच्यामध्ये उलट मारक ठरतात असं मानलं जातं. हा अर्थातच खूप वरवर विचार करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने आहे, परंतु त्याच्यातला आंतरिक संबंध इतका घनिष्ठ आहे आणि तो तुम्ही या पुस्तकातून एक सिद्धांत म्हणून पण कदाचित मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर मुळात अशा प्रकारचा प्रवाह कल्चर आणि कॉमर्स तुम्ही जो काही आता ह्या पुस्तकातून मांडलाय हा भारतामध्ये फार बळकट आहे असं मला दिसत नाहीये. कदाचित असेल, माझ्यापर्यंत ते आलेलं नसेल, पण अमेरिकेत पण असाच हा थोडा दुर्मिळ प्रवाह आहे का, तो चांगला बळकट झालाय आणि तुम्ही त्यामध्ये या पुस्तकातून काय सांगू पाहता? नाही, ते दुर्मिळ आहे आणि जे तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे की एक अशीच गैरसमज आहे अशी आहे की कल्चर किंवा कला, लेखन हे सगळ्या ज्या आपल्या बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा आणि धंदा ह्याचा काही संबंध नाही. पण जर तुम्ही पाहिलं तर खरं म्हणजे ऐतिहासिक काळात पूर्वी राजे महाराजे वगैरे ह्या कलांची जोपासना करायचे. ते एकदा राजे महाराजे गेले आपल्या समाजातून, त्याच्यानंतर कंपन्यांनीच केले ना. म्हणजे आता साधना ही कंपनी आहे आणि तरी तुम्ही कलेची जोपासनाच करता, तुम्ही लेखनाची करता. दुसरे म्हणजे पिक्चर बनवणारे, एक कमर्शियल पिक्चर बनवणारे असतात, पण आर्ट फिल्म्स पण बनतात, त्या कंपन्याच बनवतात. त्यामुळे ही गैरसमज आहे. हा गैरसमज आहे की हे दोन्ही जग हे जे दोन वर्ल्ड्स आहेत ते अगदी वेगळे आहेत आणि ते कधी एकत्र येऊ शकत नाहीत. हा गैरसमज आहे आणि लोकांच्या एकदा आपण हे असं म्हटलं की लक्षात येतं, पण तरी वाटतं की ते फार कठीण आहे असं करणं, आणि ते आहे. त्याच्यात म्हणजे पुन्हा जे तुमच्या ऑडिटरनी तुम्हाला सांगितलं की ती झील पाहिजे, त्या झीलशिवाय ते कठीण आहे. जे लोक म्युझिकमध्ये असतात किंवा थिएटर, पब्लिशिंग, ह्या सगळ्यामध्ये त्यांना त्या ह्याचं आवड भयंकर असते. असं ज्यांना पुस्तकं आवडत नाहीत ते पब्लिशिंगमध्ये नाही जास्त काळ नाही राहू शकत, कारण थोड्या दिवसांनी त्यांच्या लक्षात येतं की ह्याच्यात काही रस नसताना ह्याच्यावर एवढं काम करणं शक्यच नाही आणि ते काम खूप करावं लागतं. सो ते म्हणजे तो गैरसमज आहे, तो सगळीकडे आहे की भारतातच आहे असं नाही, सगळीकडे आहे. आणि त्याच्यात खूप म्हणजे खूप मुश्किलीचं काम आहे, पण ते करत आले आहेत लोक आणि त्या सगळ्या लोकांचे मी आभार मानते, कारण त्याच्यामुळेच आपल्याला एवढं म्हणजे हे जे असं ट्रेजर आहे, इतके वेगवेगळी पुस्तकं, इतके वेगवेगळे सिनेमे, इतकं वेगळं म्युझिक, हे सगळं आपल्याला नसतं मिळालं. आणि अर्थातच सगळे म्हणणार की हे सगळ्यामुळे काही म्हणजे खूप महत्त्वाची लोक नाही पुढे येत, कारण त्यांचं कोणी वाचणार नाही किंवा त्यांचा कोणी तो पिक्चर बघणार नाही अशी समजूत होऊन कोणी त्यांना पैसे देत नाही वगैरे. आणि असतील, नक्कीच असतील असे लोक, पण त्याचा उलट तऱ्हेने विचार केला तर इतकी असे पण लोक आहेत जी तुम्हाला कधी वाटलं नसतं की त्यांचं खूप सेल्स होतील वगैरे, आणि तरी झाले. आणि त्यामुळे ते एकाच दिशेने जात नाही, लोकांनी घेतले आहेत रिस्क्स आणि केलं आहे ते, पैसे देऊन ते मार्केट क्रिएट करून ते केलेलं आहे. मला इथे एक आता वेगळं उदाहरण थोडंसं आठवलं. जॉर्ज ऑरवेलने व्हॉट इज सायन्स नावाचा एक जो छोटा निबंध लिहिला आहे, त्यामध्ये तो असं म्हणतो की जनरल पब्लिकला विज्ञान ही एक विचार करण्याची पद्धती आहे असं सांगितलं. आणि दुसरं, विज्ञान म्हणजे तुम्ही जे काही विज्ञानाच्या वेगवेगळ्या विद्याशाखा म्हणता किंवा निसर्ग विज्ञान, तर ह्या दोन्हीपैकी कोणता अर्थ बरोबर, की विचार करण्याची पद्धती, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स. तर
ऑर्वेलने त्या निबंधात म्हटले की जनरली बहुतेक लोक पहिलाच अर्थ बरोबर आहे असं म्हणतील. विचार करण्याची पद्धती, व्यवहारात वागताना मात्र विज्ञान हा शब्द वापरताना, बोलताना, वागताना ते दुसऱ्याच बाजूला करतील. तर तुम्ही आता म्हणताय तसं की लोकांच्या समोर जर मांडलं की बिझनेस किंवा काय कल्चर आणि कॉमर्स हे दोन्ही किती अविभाज्य आहे, तर लोक कदाचित स्वीकारतील, मान्य करतील विचाराच्या पातळीवर. प्रत्यक्ष वर्तन करताना मात्र हे सेपरेट आहे असं म्हणतात. असंच म्हणतील किंवा पहिला विचार तो येतो पहिलं की नाही हे काय जमणार नाही, किंवा हे ना ते कंपनीने काढलंय ना म्हणजे ते चांगलंच नसणार, कारण ते काय ते विक्रीच्या मागे लागलेले असतात. असा एक जो हे असतो तो आहे. आता त्याला काही करू शकत नाही. पण ह्या बाबतीत मग म्हणजे समीक्षक हे फार महत्त्वाचे ठरतात. म्हणजे की जे हे जाणू शकतात की ही नवीन विचार आहेत, त्यामुळे ते पटण्यासारखे नसतील बाकी सगळ्यांना, पण मी समीक्षक आहे, मला ह्याच्यातलं ज्ञान जास्त आहे, त्यामुळे मी ते समजावून देणं हे माझं काम आहे. हे जे असे समीक्षक आहेत, म्हणजे मी पुस्तकात हे उदाहरण देते, ते मी आता इथे देते, ते की जेम्स जॉयसचं युलिसिस हे पुस्तक पहिल्यांदा जेव्हा निघालं तेव्हा लोकांनी बॅन करायला पाहिलं सगळ्यांनीच. पण ह्याच्या आधी हा विचार करा की कोणीतरी पब्लिशरनी तो रिस्क घेऊन ते पब्लिश केलं होतं, हे एक पहिलं. त्याच्यानंतर ते बॅन करायला पाहिलं वगैरे, तेव्हा एझरा पाउंड हा जो समीक्षक होता त्याचा खूप हातभार गेला की त्याने हे सगळ्यांपर्यंत पोचवलं की हे नवीन आहे, पण नवीन असल्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आहे, ह्या तऱ्हेने विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि आता अर्थातच कॉलेजेसमध्ये वगैरे युलिसिस हे रिक्वायर्ड रीडिंग असतं. जर लिटरेचरमध्ये डिग्री घ्यायची असेल तर ते युलिसिस वाचल्याशिवाय होत नाही, कोणालाही अजूनही समजत नाही असं खूपदा होतं. पण त्या पुस्तकाचं स्थान हे आता हलणार नाही त्या पोझिशनमधून. तर हे सगळे लोक आणि ते समीक्षक आता साधनेसारख्या मासिकांमध्ये लिहित असतात किंवा त्यामुळे ते सुद्धा शेवटी एका बिझनेसमध्येच काम करत असतात, ते पब्लिशरसुद्धा बिझनेसमध्येच काम करत असतात. आणि हे सगळे इकोसिस्टम लागते की ज्याने कोणतरी जर काही नवीन विचार कलेच्या माध्यमातून, कुठलीही कला, संगीत, नाट्य, कुठल्याही कलेच्या माध्यमातून पुढे केले की हे तिन्ही गोष्टी एकूण जुळून यायला लागतात, हे खरं आहे. त्यामुळे काही जण असं आहेत की नाही त्यांना मिळाले ते रेकग्निशन, पण बऱ्याचदा नंतर मिळतं. कलेचा तो एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते मरून जात नाही. तुम्ही काही केलेलं असेल, काहीही निर्माण केलं असेल, अगेन संगीत, नाट्य, पुस्तक, जे काय असेल ते राहतं. कोण ना कोण कधी ना कधी येईल, पाहिल, त्याचं त्यांना महत्त्व कळेल आणि ते मग पूर्ण परत सगळं श्रम घेऊन ते आणतात लोकांच्या पुढे. मग आता एक मनात असा प्रश्न येतो की पब्लिकचं परसेप्शन आणि प्रत्यक्षातली रियालिटी यामध्ये बराच काळ, दीर्घकाळ तो अंतर राहतच. तर तुमचं हे जे पुस्तक आहे तर ते परसेप्शन पब्लिकचं बदलवण्यास काही प्रमाणात तरी उपयोगी ठरेल असं वाटतं? अशी आशा आहे. आता काय म्हणजे एका पुस्तकाने एवढा फरक मोठा होत नाही, पण वाचणारा वर्ग, ते जर ओपिनियन मेकर क्लास त्यांच्या स्वतःच्या पातळीवर त्यांच्या प्रभावातून झालाय. नक्की होतोय. पुस्तक निघाल्यावर म्हणजे प्रकाशित झाल्यानंतर जे 2-3 असे लेख झाले ते पुस्तकाबद्दल किंवा त्या परीक्षणं जी छापली गेली ती सगळी त्याच ह्याची होती, धर्तीची होती. पण त्याला वेळ लागतो. आता या पुस्तकाच्या संदर्भातला एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर आपल्या मुलाखतीचा मी शेवटचा प्रश्न घेईन. या पुस्तकातला बहुधा तुमचा समारोपाचा भाग जो आहे त्यामध्ये तुम्ही आत्ताचं हे जग बदलण्यामध्ये ग्लोबलायझेशन आणि डिजिटलायझेशन ह्या 2 संकल्पना, हे 2 मोठे प्रवाह, कदाचित जग बदलणारे प्रवाह, विचार प्रवाह म्हणायचं किंवा आणखी काय म्हणायचं ते करेक्ट टर्मिनॉलॉजी कदाचित तुम्ही वापरू शकाल,
तर हे डिजिटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे तुम्ही या पुस्तकाचा जर समारोप मांडला आहे आणि जग बदलण्यासाठी इतकी उपयुक्त भूमिका निभावत आहे, तर काय आहे तुमचा हा सिद्धांत किंवा गृहीतक काय आहे? मुख्य म्हणजे मला हे म्हणायचं आहे की डिजिटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे एकत्र जेव्हा येतात तेव्हा ॲक्च्युली जग एकत्र येतं. कारण ह्या दोन्ही ट्रेंड्समुळे असं झालं आहे की भारतातले त्या टेक्स्टाईल क्राफ्ट्स खूप म्हणजे खूप विविध प्रकारचे आहेत, अति उत्कृष्ट आहेत. पण ते पूर्वी केवळ तुम्ही भारतात आलात की मग तिथल्या दुकानांमध्ये जाऊन घेतले तर मिळायचे. आता वेबसाईट्समुळे ई कॉमर्समुळे ते कुठेही कोणीही घेऊ शकेल आणि त्यामुळे भारतातल्या ह्या सगळ्या कलांना वगैरे एकतर रेकग्निशन मिळतं आणि मार्केट मिळतं. ते आणि दोन्हीची गरज आहे. त्यामुळे ते दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच खूप खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. पण असं आहे की मला वाटतं हे डिजिटलायझेशनमुळे दुसऱ्या क्षेत्रांमध्ये असं झालं आहे की खूप बदल घडवलेत. तर ई कॉमर्सचंच उदाहरण घ्या की असा असा प्रथा झालेली आहे की सगळं डायरेक्ट टू कन्झ्युमर न्या. मध्ये हे सगळे होलसेलर बिलसेलर काही गरज नाही आहे. हे मॅन्युफॅक्चरर आहे, इथे कन्झ्युमर आहे, वेबसाईटवर टाका आणि न्या. मी जे आत्ता समीक्षकांचं वगैरे बोलत होते ते कलेच्या बाबतीत अत्यंत गरजेचे असल्यामुळे, कारण जेव्हा नवीन काही विचार येतात तेव्हा हे समीक्षकच ते ट्रान्सलेट करतात लोकांसाठी. तेव्हा ते समीक्षकांना जर तुम्ही काढून टाकलं ह्या प्रोसेसमधून तर ह्या ज्या नवीन कला आहेत किंवा नवीन विचार जे कलेच्या माध्यमातून पुढे आणलेले आहेत त्यांना मार्केट मिळणार नाही, त्यांना तेवढं ते रेकग्निशन मिळणार नाही. कारण तुम्ही बघाल काहीतरी आणि म्हणाल हे काय मला समजतही नाही आहे, मला आवडतही नाही आहे, मला जे आवडतं ते हे नाही आहे आणि पुढे संपलं त्याच्यात. पण जर समीक्षक असतील त्या सगळ्या ह्याच्यात आणि तुम्ही त्यांचं ऐकून मग थोडं यांना चान्स दिला की हे काय बघूया तरी आणि त्याच्यातून पुढे नवीन मार्केट तयार झालं तरच ते होऊ शकतं. पण काय झालं की डिजिटलायझेशनमध्ये हे जे मिडल मॅनला काढून टाकण्याची जी प्रथा झाली आहे त्याच्यात त्यांनी समीक्षकांनाही धरलं आहे बऱ्याचदा. आणि सगळे म्हणतात की जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे, मी नुसतं ज्या आता तुम्ही हे जर पुस्तक वाचलंय तुम्ही लिहा ना, आता तुम्ही एक्सपर्ट समीक्षक आहात पण दुसरं कोणतरी नसेल आणि ते काही लिहितील ते त्या पूर्ण विचार करून नाही त्याच्याबद्दल लिहिणार. पण डिजिटल माध्यमात असं झालं आहे की हे युजर जनरेटेड कॉन्टेंट म्हणून जे म्हणतात की किंवा एव्हरीबडी इज अ क्रिटिक हे जे आहे सगळे रिव्ह्यूज देणार, कोणीही रिव्ह्यूज देणार. मला काय माहिती की मी जेव्हा हे रिव्ह्यूज बघते तेव्हा मला काहीही कल्पना नाही आहे की हे जे रिव्ह्यू करतायत त्यांना काहीतरी माहिती आहे का ह्या बाबतीत. आणि एस्पेशली पुस्तकांच्या कलेच्या बाबतीत त्यांना काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे. तर नाहीतर नुसतंच आपलं मला आवडलं नाही आवडलं ह्याच्यावर काय असं म्हणजे पुन्हा आता दाभोळकरांचंच उदाहरण घ्या ना की खूप लोकांना नाही आवडायचे त्यांचे विचार आणि खूप लोकांना खूप आवडायचे. पण जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यावर मी विश्वास ठेवणार ना. जेव्हा कोणी एक्सपर्ट ह्या बाबतीतलं म्हणेल की हे विचार महत्त्वाचे आहेत, हे विचार जाणून घेण्यासारखे आहेत, तेव्हा मी ते ऐकण्याच्या जास्त मनस्थितीत असते आणि ते मान्य करण्याच्या जास्त मनस्थितीत असते. नाहीतर मग ते असं होतं की कोणी आपलं काही म्हणतंय आणि मला त्या रिव्ह्यूजची काही व्हॅल्यू मिळत नाही. ते डिजिटल माध्यमाने जे झालं आहे की हे महत्त्वाचं काम जे आहे समीक्षण त्याचं ट्रान्सलेशन लोकांसाठी ते बऱ्याचदा काढून टाकण्याकडे जो कल आहे
तो मला चिंतादायक वाटतो की ते व्हायला नाही पाहिजे. तुमच्या पुस्तकात मिडलमॅन किंवा मीडिएटर किंवा मध्यस्थ ती संकल्पना पण जरा ती पण आम्ही समजतो त्यापेक्षा जरा जास्त एक्सपांड केलेली किंवा समजले ठीक आहे. मी हो दोन्ही एक्सपॅन्ड पण केली आणि हे पण की मी त्या मध्यस्थ अशा अर्थी वापरते तो शब्द की ते ज्ञानाचे मध्यस्थ आहेत. म्हणजे मी म्हणते मी पुस्तकात म्हणते कॉन्ड्युइट्स ऑफ मिनिंग, की हे पुस्तकं किंवा कला ह्या सगळ्याला एक मिनिंग असतं, एक अर्थ असतो. तो काय नुसता बघितल्याने समजेलच असं नसतं. ते हे समीक्षक हे मध्यस्थ ते कळवतात जनतेला आणि त्या अर्थाने ते मध्यस्थ आहेत की ते मिनिंग समजल्याशिवाय लोक हे घेणार नाहीत किंवा मान्य करणार नाहीत आणि त्या अर्थाने ते मध्यस्थ आहेत. आणि नॉट की जे नेहमी म्हणतात की मध्यस्थ म्हणजे मी हे इथून विकत घेतलं, मी तुम्हाला विकणार आणि थोडं कमिशन करणार. उलट हे समीक्षक कमिशन घेत नाहीत आणि तेच त्यांचं महत्त्वाचं काम आहे की ते इंडिपेंडंट आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्यांना ते विकायचं नाही आहे, त्यांना तुम्हाला त्याचा अर्थ समजावून द्यायचा आहे. त्या अर्थी मी म्हणते की मी ते एक्सपॅन्ड पण केलंय, पण माझं म्हणणं आहे की ते एजंट नाही आहेत, हे विकणाऱ्याचे एजंट नाही आहेत, विकत घेणाऱ्याचे एजंट नाही आहेत, ते इंडिपेंडंट आहेत. मला असं दिसतं आता की अशा मध्यस्थांची संख्या भारतामध्ये, त्यात मराठीचं जे काही कल्चर आहे, विशेषतः साहित्य, संस्कृती, कला, त्यामध्ये संख्या ती खूप कमी आहे, अत्यल्प आहेत. आणि अशा प्रकारचे मध्यस्थ जर वाढले तर ग्लोबलायझेशन आणि डिजिटलायझेशन या दोन्ही प्रक्रियेमुळे कदाचित मराठीतलं साहित्य, मराठीतलं लेखन, कला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जातीलच, परंतु मराठीतला विचार आणि मराठीतलं साहित्य हे अगदी आफ्रिकन कंट्रीज असतील किंवा पूर्वेकडचे काही देश असतील, तिकडे सुद्धा खूप सहज आणि सुलभ पद्धतीने ते जाऊ शकतं, त्याच्यातून कॉमर्स उभं राहू शकतं. पण हे केवळ विशफुल थिंकिंग किंवा स्वप्नांकन आहे का पुढच्या 10-20 वर्षात होऊ शकतं? 10-20 वर्षात होऊ शकेल, पण हेही लक्षात ठेवायला पाहिजे की ते टू वे स्ट्रीट आहे. त्यांचीही घेण्याची इच्छा असली पाहिजे आणि ते होणार. आणि पुन्हा तेच ते की ओपन माइंडेडनेस तो पाहिजे की ठीक आहे, त्या पण भाषांमध्ये, त्या पण संस्कृतींमध्ये काही घेण्यासारखं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या समीक्षकांचं पण ऐकून घेतलं पाहिजे, तर मग ते होईल. पण नाहीतर म्हणजे एक वन वे स्ट्रीट झाली की त्याच्यात आणि मग म्हणजे कल्चरल कॉलोनियलिझम सारखं होतं. असा अर्थ निघतो की मी जरा थोडा वन वेज पाहत होतो. आता मला असं लक्षात येतं की जोपर्यंत आफ्रिकेतल्या एखाद्या देशातल्या एखाद्या दुर्गम भाग किंवा तिथली एखादी भाषा, त्यातलं साहित्य, त्याच्याबद्दल तुम्हाला कुतूहल नाही मराठी माणसाला, तोपर्यंत साधारणतः मराठी बद्दलचं कुतूहल त्यांना असावं. ही टू वे प्रोसेस आहे, त्यामुळे कदाचित किती वेळ लागेल माहित नाही, पण त्यासाठी अनुकूल परिस्थिती मात्र ग्लोबलायझेशन आणि डिजिटलायझेशन यांनी निर्माण करून दिलेली आहे. खरं तर पुढचं काम आता माणसांचं आहे असं म्हणावं लागेल. अगदी डेफिनेटली. आणि पुढचं काम त्या सगळ्या डिजिटलायझेशनमध्ये हे लक्षात घेणं की खूप जग बदललंय डिजिटलायझेशनमुळे, परंतु हे जे काम आहे अर्थ समजावण्याचा किंवा त्याचा गर्भार्थ समजावण्याचा, ते काम डिजिटल मीडियम नाही करू शकत. आणि ते काम काढून टाकल्याने आणि विजडम ऑफ द क्राऊड्स जे म्हणतात की सगळ्यांनी सांगितलं तर ते ॲव्हरेज बरोबर, तसं होत नाही. जे एक्सपर्ट्स असतात त्यांचं वेगळं मत असतं आणि ते माहीत करून घेणं महत्त्वाचं आहे. आता डिजिटलायझेशनबद्दल लोकांना साधारणतः कल्पना आहे, स्पष्टता आहे, त्याबद्दल काही फार मतभिन्नता येत नाही तो शब्द वापरल्यानंतर. पण ग्लोबलायझेशनबद्दल मात्र फार परस्पर विरोधी मत आहेत. आता आपण ही सगळी चर्चा केली, हा खूप मोठा विषय आहे, तरीही व्हॉट इज ग्लोबलायझेशन असं कोणी जर एखाद्या विद्यार्थ्याने तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर त्याला काय असतं? हा कठीण प्रश्न आहे. पण मला वाटतं हे जे मी टू वे स्ट्रीट म्हटलं
ते महत्त्वाचं आहे की ग्लोबलायझेशन इज नॉट कॉलनायझेशन, ग्लोबलायझेशन इज नॉट इम्पिरियल स्प्रेड. इफ इट इज जर ते तसं झालं तर मग ते कॉलनायझेशन आहे. वन वे झालं की मग ते कॉलनायझेशन आहे. जोवर सगळ्या म्हणजे प्रत्येक देशातून प्रत्येक देशाकडे मनी आणि गुड्स ह्यांचा ट्रान्सफर होणार होणार हे महत्त्वाचं आहे. आणि विचार, नुसतं पैसे आणि गुड्स ह्यांना होत नाही, विचारांचे आदान प्रदान झाल्याशिवाय ते ग्लोबलायझेशन इक्वल होत नाही. म्हणजे वस्तूंचं, तंत्रज्ञानाचं आणि ज्ञानाचं, संशोधनाचं हे सगळं आदान प्रदान हे ग्लोबलायझेशनचं महत्त्वाचं किंवा पायाभूत वैशिष्ट्य आहे. ह्या निर्णयापर्यंत आपण येतो आणि असं म्हणता येतं. हो, पण सर्व दिशांनी आदान प्रदान. असं नाही की नेहमीच की तंत्रज्ञान इथून तिथे जातं आणि पैसे इथून इथे जातात. असं जर दरवेळेस नेहमी तोच एक डिरेक्शन असेल तर ते मग तेव्हा मग लोकांना ग्लोबलायझेशनची धास्ती वाटायला लागते. कारण ते बघतात की ते एकच एक दिशेने ट्रान्सफर होत आहे. ओके, म्हणजे तुम्ही आता म्हणताय तशी प्रक्रिया कॉलोनलायझेशन जे होतं, वसाहतवाद वगैरे, त्या काळात ती 2 वे प्रोसेस असणार किंवा असंच सरळ वन वे किंवा 2 वे असली तरी ते दोनच. ग्लोबलायझेशन म्हणजे मग अख्खं ग्लोब इक्वल नसणार. इक्वल नाही. आणि त्याच 2 मध्ये ना ग्लोबलायझेशन मध्ये म्हणजे आपण असं हे मान्य केलं पाहिजे की सगळं जग समान लेवल प्लेइंग फील्ड जे म्हणतात तिथे आहे आणि ते झालं पाहिजे. जोवर ते होणार नाही तोवर ते मग ग्लोबलायझेशन हे धास्तीदायक वाटणार. 1991ला भारतामध्ये खरं तर ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया पूर्वीपासून चालू आहे, परंतु तो शब्द आपल्याकडे 91 नंतर जास्त वापरला जातो आणि आता 3 दशकं होऊन गेली. त्या ग्लोबलायझेशनला 91 मध्ये जेव्हा तीव्र आणि कडवा विरोध होता, त्याचं कारण कदाचित तुम्ही म्हणताय तशा प्रकारे ते येऊ घातलेलं नव्हतं. आणि आपला इतिहास असा होता की आपल्याला त्याची धास्ती बसली होती. परंतु आता ह्या 3 दशकामध्ये त्यात बदल झालाय आणि अगदी अपेक्षित पद्धतीने जरी नाही झालं तरी 91 पेक्षा आता आपण बरेचसं पुढे सरकलोय. सर्वच बाजूंनी आदान प्रदान चालू आहे. असं घडताना तुम्हाला दिसतंय का आता परत वेगळे ट्रेंड येत आहेत काही? मी मायक्रो इकॉनॉमिस्ट नाही आहे, त्यामुळे मी हे अगदी एवढ्या काटेकोरपणे नाही हा विचार केलेला आहे. पण माझ्या फील्डमध्ये मी सांगू शकते की नक्कीच तो होतोय. पूर्वी आपल्याकडे इंग्लिश पिक्चर यायचे, म्हणजे साधा उदाहरण आहे, आपल्याकडे इंग्लिश पिक्चर यायचे, कधीही हिंदी पिक्चर तिकडे जायचे नाहीत. आणि आता जातात. टाइम्स स्क्वेअर हे न्यूयॉर्क सिटीमधलं टाइम्स स्क्वेअर हे जे सगळ्यात म्हणजे अगदी ओळखू जाणारं असं जे स्थान आहे, तिथे जो थिएटर आहे तिथे हिंदी पिक्चर येतो. आता तिथे म्हणजे प्रेक्षक सगळे इंडियन असतात हे खरं आहे, किंवा 90% इंडियन असतात हे खरं आहे. पण ते सुद्धा ग्लोबलायझेशनचाच भाग आहे की आपण एवढे इंडियन लोक तिथे आहेत की ते पिक्चर तिथे जातात. त्यामुळे ते आता नक्कीच झाले. ह्या आत्ताचे हे ऑस्कर्स जे झाले त्याच्यात एक जर्मन, मला वाटतं एक कोरियन, असे पिक्चर बेस्ट पिक्चरच्या ह्याच्यासाठी होते. त्यामुळे ते होते हळूहळू. काही वर्षापूर्वी केवळ अमेरिकन हॉलिवूडचे फिल्म्स असायच्या. ग्रेट. आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ की तुम्ही इतकी वर्ष शिकत आलात आणि तरुणाईशी, विद्यार्थी वर्गाशी तुमचा खूप वेगवेगळ्या प्रकारे संबंध आला. भारताशी पण तुम्ही जरी गेली 25-1 वर्ष बाहेर असाल परदेशात, तरी दर वर्षातून एक तरी भेट, कमीत कमी काही वेळा जास्त, असं तुम्ही करत आलाय. तर तुम्ही काय आता तुमची ही मुलाखत ऐकणारे जे कोणी भारतातले तरुण विद्यार्थी असतील, हायर एज्युकेशन घेणारे प्रामुख्याने, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा सूचना कराल, किंवा असे काहीतरी 1, 2, 3 गुपितं त्यांना जे पाहिजे असतात ना, फंडामेंटल्स, असे काय सांगू शकाल? मुख्य मी सांगेन आता माझ्या ह्या एकूण प्रवासावरून हे जे मी म्हणते की 12वीत आपल्याला ठरवावं लागतं काय करायचंय आणि मग त्याला ते लिखित बनून जातं, हे असं धरू नका.
खूप वेळ आहे आयुष्यात आणि पुन्हा मी माझ्या वडिलांकडून आईकडून हे म्हणजे त्यांच्या आयुष्यावरून पाहिलं, त्यांच्यावरून शिकले की असं काही ते आपण बांधले जात नाही आहोत. जे काय आपण शिकतो त्याच्या किंवा जो काय व्यवसाय करतो त्याच्याशी बांधले जात नाही. आपण जे शेवटी जे करतो जे अगदी म्हणजे मनस्वीपणे करतो ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ठीक आहे, काही चुका होतात किंवा मी हे असा घास घेतला इथे यायला, पण त्याच्यात मला कुठल्याही ह्याच्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही. मला बरं वाटतं की मी मायक्रोबायोलॉजी केलं, त्याच्यातून मी काही शिकले. एन्व्हायरमेंटल सायन्स केलं, त्याच्यातून काही शिकले. मी सांगितलंच काय, आणि त्यामुळे बरं झालं की मी तशी आले. आणि त्याच्यातून मला अशी आशा आहे की सगळ्यांना ते समजेल की तुम्ही काय बांधले जात नाही. नवीन काहीतरी शिकायला मिळालं तर ते शिकावं आणि ते करावं, आणि त्याच्यातही म्हणजे प्रावीण्य मिळू शकतं. असं काही सगळं लहानपणापासूनच केलं पाहिजे असं नसतं, आणि ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरं मी हे जे माझ्या रिसर्चवरून मी पाहिलं आहे की कलाकार हे खूपदा अगदी म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यांना नवीन विचार असतात, ते पटत नसतात लोकांना, खूप स्ट्रगल करावं लागतं, परंतु तरी करत राहतात. आणि त्याच्यामागे काहीतरी म्हणजे फोर्स असतो, आणि तर तो फोर्स शोधणं हे महत्त्वाचं आहे. की काही का असे ना, कलाच असली पाहिजे असं नाही आहे. जे काय तुम्हाला जे करावंसं वाटतं, जे तुम्ही खूप चॅलेंजेस असूनही करत राहाल, असं जे काही असेल ते केलं, काहीतरी शोधून काढलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. मग कारण ते आनंददायी असतं. मग बाकी सगळं आपल्याला स्व सापडला पाहिजे किंवा प्रयोजन सापडलं पाहिजे आयुष्यात, असं जे बोललं जातं त्याच्या हे सगळं जाणार आहे. तुमचं हे आत्ताचं शेवटच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्यातले 2 मुद्दे जे मांडलेत ते कोणत्याही तरुण मुलामुलींना, विशेषतः 11वी-12वीच्या आणि अंडर ग्रॅज्युएट मुलामुलींना रिलीफ देईल की घाबरून जावं असं काही अजिबात नाही. कारण त्यांचे पालक आणि शिक्षक जे सांगत असतात की 12वीचं वर्ष अतिशय महत्त्वाचं, आता हुकला की कायमचे हुकला, अशा प्रकारची जी भीती दाखवतात, त्यामुळे ही मुलाखत त्या मुलांना रिलीफ देईल की घाबरून जायचं काही कारण नाही. पालकांचं काय, पण पालक मला सांगतो की असा रिलीफ त्यांना मिळेल. आणि पालक आणि शिक्षक मात्र ही मुलाखत आणि मुलाखतीतलं शेवटचं उत्तर आपल्या मुलांनी ऐकू नये, ते अधिक रिलॅक्स होतील. म्हणून ते तुम्हाला आणि मला थोडंसं जरा मनातल्या मनात तरी जरा शिव्या देतील असं मला एक संशय आहे. जे खूप संवेदनशील आहेत, हे भडकवतात आमच्या मुलांना असं म्हणतील. परंतु प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या लोकांचं हे कामच असतं की त्यांनी अशा प्रकारची शिव्याशाप स्वीकारले पाहिजे. त्यामुळे आपण हे इथे मांडतोय. तुमच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रकारे ही मुलाखत घेता आली. तुम्हालाही अतिशय कमी वेळ होता, मलाही हे सगळा कमी वेळ होता. म्हणून मी आत्ताच्या या मुलाखतीला तुमच्या मुलाखतीचा पार्ट 1 असं समजतो. पार्ट 1 मध्ये एकूण तुमची ओळख, तुमच्या कामाची, तुमच्या प्रवासाची ही सगळी झालेली आहे. पार्ट 2 आपण तुमचं प्रत्यक्षातलं काम, त्यातलं लेखन, तुमचे सिद्धांत, तुमचं संशोधन याच्यावर आपण करू. त्यामुळे तुम्ही पुढची व्हिजिट जेव्हा केव्हा भारतामध्ये कराल 6 महिन्यांनी किंवा वर्षभराने, त्यावेळी आपण असाच एक छान व्हिडिओ करू आणि तो कॉन्क्रीट त्या कामाबद्दल असेल. त्यामुळे तुम्ही इथे आलात. साधना साप्ताहिक आणि साधनाचे सर्व वाचक यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, थँक्यू. आणि साधनेचे खूप धन्यवाद. मी म्हटलं ना, लहानपणापासून घरी यायचं आणि त्या आनंदाची प्रतवारी वेगळी असते. जिथं लहान असताना त्या जागेत, ज्या लोकांच्या बरोबर, ज्या प्रवाहाबरोबर आपण वावरलो, बागडलो, त्याच ठिकाणी येऊन असे व्यक्त होणं स्वाभाविक. थँक्यू.